हॅलो एव्हरीवन, वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या या डे 2 मध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे. ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आहोत तिकडे जायचं आहे पटकन आणि एक मेसेज टाकायचा आहे आपल्याला, वी आर लाईव्ह सेशन चालू झालेले आहे, लगेच जॉईन करा. एक मेसेज टाकायचा आहे सर्वांनी. गो टू द व्हॉट्सअप ग्रुप्स एव्हरीबडी. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे आणि एक मेसेज टाकायचा आहे, वी आर लाईव्ह असा. ठीक आहे, सेशन सुरू झालेले आहे. चला पटापट पटापट सर्वांनी जायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मेसेज टाकायचा आहे. येस, थँक्यू सो मच. काही लोकांनी सुरुवात पण केलेली आहे, व्हेरी गुड. तुमच्याकडे जर का व्हॉट्सअप ग्रुपची लिंक नसेल तर हे घ्या, चॅटबॉक्समध्ये मी लिंक देतोय. या लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिकडे जाऊन एक मेसेज टाका की वी आर लाईव्ह सेशन चालू झालेले आहे. चला सर्वांनी पटापट फास्ट एव्हरीवन. थँक्यू 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 सो मच. ज्यांनी ज्यांनी मेसेज टाकले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. सो जॉईन नाऊ असा मेसेज टाकायचा आहे, वी आर लाईव्ह, जॉईन फास्ट, सेशन स्टार्टेड, वी आर लाईव्ह, काही पण लिहिलं तरी चालते, वी आर लाईव्ह, जॉईन फास्ट. येस, सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. वेलकम बॅक पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे. आज या डे 2 मध्ये मी स्वागत करतो. आय होप माझा व्हिडिओ आणि आवाज या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. ओके असतील तर मी चॅट बॉक्स ओपन करतोय. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स, टाईप 1 इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. येस, टाईप 1 इन द चॅट बॉक्स. आवाज व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे, व्हेरी गुड. किती लोकांचा आजचा दुसरा दिवस आहे, टाईप 2 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आजचा पहिला दिवस आहे, टाईप 1 इन द चॅट बॉक्स. बघूया किती लोक कालही होते आणि आजही या सेशन मध्ये आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी बोललो होतो कालच की कसं आहे, कमिटमेंट ही फार गरजेची असते. येस ऑर नो गाईज. बऱ्याचदा पाहिजे खूप काही असते आपल्याला, पण आपण त्या गोष्टीसाठी काय नसतो, कमिटेड नसतो. ओके, सो लेट स्टार्ट विथ हाय एनर्जी एव्हरीवन. काल मी सांगितलं होतं की हाय एनर्जीमध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपण जास्तीत जास्त गोष्टी काय करतो आपल्या लाईफमध्ये, अचीव्ह करत असतो. येस ऑर नो एव्हरीवन, राईट? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. आर यू विथ मी? आर यू ऑल विथ मी? ओके, ग्रुपमध्ये मेसेज टाकलाय सर्वांनी जाऊन, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. सेशन स्टार्टेड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. ओके चलो आगे बढ़े, आगे बढ़े. चलो, सो वेलकम टू द डे 2 एव्हरीवन, वेलकम टू द डे 2. आज या डे 2 मध्ये मी तुमचे सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओके, सो जे लोक काल नव्हते, आज त्यांचा पहिला दिवस आहे, ते सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की रेकॉर्डिंग ही तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेली आहे. ती रेकॉर्डिंग तुम्ही नक्की बघा. जर का ती रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसेल, तुम्हाला अजून रेकॉर्डिंग मिळालेली नसेल, तर मी चॅटबॉक्समध्ये शेवटी हा प्रोग्राम जेव्हा संपत येईल तेव्हा मी तुमच्यासोबत रेकॉर्डिंग सुद्धा शेअर करणार आहे. मला फक्त आठवण करून द्या, मी रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करेल. आणि मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला डे 1 आणि डे 2 ची भेटणार आहे. डे 3 ची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर? ओके, सो डे 1 ची रेकॉर्डिंग मी इथं आता पण शेअर करून देतो आणि जेव्हा प्रोग्राम संपत येईल तेव्हा पण मी शेअर करणार आहे. चला जायचं मग पुढं. रेडी? शिकण्यासाठी रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. एकदा रेडी टाईप करून द्या. टाईप रेडी. अरे लोक कसे, काही लोक झोपलेले आहेत वाटते अजून. टाईप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. माझा आवाज येतोय की नाही? ओके, आवाज येतोय ना माझा? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. ओके, चॅट बॉक्स असा भरून गेला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सुनंदाजी, शमशेरजी, प्रज्ञा मॅडम, आकांक्षा, जुई, विनायकजी, विलासजी, थँक्यू सो मच. तेजस, सुनील पवार, अरे बापरे आता खूप मोठा आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. दिस इज व्हॉट इज द रिस्पॉन्स वी वॉन्ट गाईज. ओके, सो तुमच्याकडे एक Q&A नावाचा कॉलम आहे, सर्वांकडे बघून घ्या. तुमच्या मनात ड्युरिंग द सेशन काहीही प्रश्न आला, काही अडचण आली, जस्ट गो इन Q&A आणि तिकडे तुमचा प्रश्न लिहून ठेवा, मी तुम्हाला आन्सर करेल. ओके चलो, सो आजच्या सेशनची सुरुवात विथ द हाय एनर्जी विल स्टार्ट. ओके, सो आज आहे आपला डे 2 आणि आपण शिकत आहोत फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍडव्हर्टाइजमेंट. हा फर्स्ट लेवलचा कोर्स आहे आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. कस्टमर केअर नंबर आमचा हा आहे, सर्वांनी लिहून ठेवा, सेव्ह करा, 7507253253. काहीही अडचण आली तर तुम्ही यावर व्हॉट्सअप करू शकता, काही प्रश्न असले तुम्ही यावर व्हॉट्सअप करू शकता. हा माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे, कोच सागर गारवे. तुम्ही तिथं जाऊन मला फॉलो करा. लगेच तुम्ही इंस्टाग्रामला जा, कोच सागर गारवे लिहा, त्याला मला फॉलो करा. काही अडचण आली तुम्ही मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट कनेक्ट करू शकता. ओके, माझा पर्सनल नंबर तर नाही आहे तुमच्याकडे, पण तुम्ही मला इंस्टाग्रामला कनेक्ट करू शकता. ठीक आहे, ओके चलो आगे बढे.
ओह माय गॉड, व्हॉट इज दिस? सरप्राईज? पहिल्या स्लाइडवर सरप्राईज काय आहे? सो सरप्राईज हे आहे की आज या क्लासच्या शेवटी मी तुम्हाला एक खूप मोठं सरप्राईज देणार आहे. नंबर 2, आजचा क्लास हा 1 तासाचा नसून हा 1.5 तासाचा आहे. तुम्ही तयार आहात 1.5 तास माझ्यासोबत घालवण्यासाठी? आर यू रेडी? आर यू रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. कोणीतरी मेसेज केलाय की मला ग्रुपमध्ये जॉईन करा, राजेश मेढे. मी तुम्हाला लिंक शेअर करतो राजेशजी, तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या, ठीक आहे? 1 सेकंद द्या मला. रेडी गाईज? रेडी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राजेशजी लिंक शेअर करतो थोड्या वेळात, ठीक आहे? सो पुढच्या 1.5 तास तुम्हाला माझ्यासोबत घालवायचा आहे. 10:30 पर्यंत आज आपण सोबत आहोत. ओके, सो बी रेडी. ओके, चलो आगे बढे. येस. सो काल आपण काय शिकलो मित्रांनो? काल आपण सर्वात आधी शिकलो की 3 मिस्टेक अशा काय आहेत जे आपण नेहमी करतो. व्हॉट आर द दोज 3 मिस्टेक? त्यानंतर आपण शिकलो फेसबुक ऍड काय आहे, फेसबुक ऍड कशी केल्या जाते. त्यानंतर आपण शिकलो ऑडियन्स काय आहे. ओके, कुठला ऑडियन्स असला पाहिजे, कसा असला पाहिजे हे आपण शिकलो. त्यानंतर आपण शिकलो फेसबुक पेज कसं तयार करायचं. किती लोकांनी फेसबुक पेज तयार केलं हो? जरा मी टाईप करा चॅटबॉक्समध्ये. किती लोकांनी व्हिडिओ पाहून फेसबुक ऍडचं पेज तयार केलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आला का तुम्हाला? समजलं का? मी जे शिकवलं ते समजलं तुम्हाला? त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं ते करता आलं तुम्हाला व्यवस्थित? सोपं होतं का? इझी होतं का? इझी होतं. ऑलरेडी क्रिएटेड होतं. व्हेरी गुड. काही लोकांचे ऑलरेडी होते, ठीक आहे. काही लोकांनी नवीन केले काल. ज्यांनी नवीन केले त्यांनी टाईप करा फक्त चॅटबॉक्समध्ये. ज्यांचं होतं त्यांचं ठीक आहे. ओके, बिझनेस अकाउंट किती लोकांनी क्रिएट केले काल? टाईप मी इन द चॅटबॉक्स. बिझनेस अकाउंट किती लोकांनी तयार केले? ज्यांचं नव्हतं आधी आणि त्यांनी फर्स्ट टाइम केलं. सॉरी. सोपा आहे का जुई मॅडम बनवणे? विवेक सर सोपा आहे का? टाईप करा एकदा चॅटबॉक्समध्ये. इझी आहे का? सोपा आहे तुम्हाला? तुम्हाला वाटते तुम्ही करू शकाल आता? ओके, बघा एका दिवसात माझ्या 1 तासाच्या क्लासमुळे, 1 सव्वा तास 1.5 तासाच्या क्लासमध्ये तुम्ही जर का पेज आणि बिझनेस अकाउंट बनवू शकले, तर तुम्हाला वाटते का असं की तुम्ही जर 1 महिना माझ्यासोबत राहिले तर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करू शकाल? किती लोकांना असं वाटते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की सर तुमच्यासोबत जर का राहिलो कदाचित 1 महिना तर? पहिला दिवस आहे, काही हरकत नाही राहुलजी, नो प्रॉब्लेम. शेअर करू आम्ही, शेवटी सर्व शेअर करू राहुलजी, डोंट वरी. किती लोकांना वाटते की 1 महिना जर तुमच्यासोबत राहिलो आम्ही तर आरामात आम्ही फेसबुक ऍड करू शकू? वाटते तुम्हाला असं? व्हेरी गुड. बऱ्याच लोकांना कॉन्फिडन्स आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट्स. थँक्यू, थँक्यू गाईज. येस, शिकावं लागेल. येस, व्हेरी गुड. ऑब्व्हियसली शिकावं तर लागेलच ना. न शिकता कसं का होईल? फक्त माझ्यासोबत राहून तर नाही होणार ते. शिकावं लागेल. येस, राईट राईट राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, आता पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले, काळजी करू नका. पूर्ण हा क्लास अटेंड करा. तुम्हाला शेवटी आम्ही कालची रेकॉर्डिंग पण देऊ. फेसबुक ॲडचा जो बेसिक कोर्स आहे तो पण तुम्हाला देऊ. पण शेवटपर्यंत थांबावं लागेल. कमिटमेंट तर पाहिजे ना? येस नो? सो बी कमिटेड. शेवटपर्यंत थांबाल तर नक्की देऊ, ठीक आहे? मेटा बिझनेस सूट म्हणजे बिझनेस अकाउंट ओपन करणे आहे का? येस, हो. मेटा बिझनेस सूट म्हणजेच बिझनेस अकाउंट ओपन करणे, ठीक आहे? चला जायचं पुढे मग आता. व्हेरी गुड. सो काल आपण हे शिकलो मित्रांनो. त्यानंतर आपण बघितलं टार्गेटिंग. टार्गेटिंग काय असते, कसं टार्गेट केलं पाहिजे आपल्या कस्टमरला, हे आपण शिकलो. ओके, नाऊ लेट स्टार्ट टुडेज लर्निंग. आणि आजचा विषय काय आहे आपला? सोशल मीडिया, पॉवर ऑफ सोशल मीडिया हा आपला विषय आहे. आणि ऑडियन्सला अजून चांगल्या प्रकारे आपण आज समजून घेणार आहोत. ओके, सो 3 दिवसाचा हा क्लास आहे. कालचा एक दिवस झालेला आहे, आजचा एक दिवस आहे आणि उद्याचा एक दिवस आहे. सो एकही दिवस मिस करू नका. आय रिक्वेस्ट यू. आजचा कालचा जरी तुम्ही मिस केला असेल, पण आजचा आणि उद्याचा नक्की क्लास करा, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील. ओके, नाऊ बिफोर गोईंग अहेड आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू टू एव्हरीवन. मनापासून तुमच्या सर्वांना मी थँक्यू म्हणू इच्छितो. त्याचं कारण हे आहे की तुम्ही वेळात वेळ काढून हा क्लास अटेंड करताय, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. माझी फीज म्हणजे तुम्ही हा जो वेळ दिला तीच माझी फीज आहे या क्लाससाठी, ठीक आहे? सो यू आर रेडी टू चेंज, यू आर रेडी टू लर्न समथिंग, दॅट इज व्हॉट इज माय फीज. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. नेक्स्ट काही ग्राउंड रूल आहेत या 3 दिवसाच्या प्रोग्रामचे, ते पुन्हा एकदा रिपीट करून देतो. काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राम अटेंड करायचा आहे. 5 दिवसाचा प्रोग्राम असतो जनरली हा. यावेळेस आपण 3 दिवसाचा केलेला आहे. प्रोग्राम जो आहे हा 10,000 रुपये वर्थ आहे. डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. राईट युअर क्वेश्चन्स इन Q&A. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. पेशन्स ठेवा. तुमचे जे काही प्रश्न असतील सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहे. त्याच्याशिवाय मी जाणार नाही, हे माझं शब्द आहे तुम्हाला. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. काल आपण फेसबुक पेज केलं होतं.
फेसबुक पेज डिझायनिंग कसं आहे ते आपण शिकलो, ऑडियन्स आपण थोडंफार शिकलो. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. हे काय आहे जरा सांगा मला. तुम्हाला काय दिसते स्क्रीनवर सध्या? व्हॉट इज यू आर एबल टू सी ऑन द स्क्रीन? टाईप इन द चॅट बॉक्स. पर्ल. ओके. मोती. बरेच लोकांनी टाईप केलेला आहे. मोती आहे, पर्ल आहे. ओके, ठीक आहे. मोती आणि शिंपले आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, शिंपले आणि मोती आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. सो मोती आहे, राईट? मोती कुठे मिळतात? वेअर मोती विल विल गेट द मोती वेअर? कुठे भेटतात ते आपल्याला? कुठे भेटतात आपल्याला ते? काही लोक म्हणतील समुद्रात, काही लोक म्हणतील पाण्यात, राईट? पण मोती आपल्याला भेटतात इकडे बघा, गहराइयों में. कहा होते हैं मोती? गहराइयों में होते. वर वर असतात का? नाही. गहराइयों मोती मिळते. उसी तरह जर का तुम्हाला प्रॉपर फेसबुक ऍड शिकायचा आहे, प्रॉपर एक एक गोष्ट शिकायची आहे, तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे आणि तुम्ही 3 दिवसाचा पूर्ण क्लास केला पाहिजे. हा माझा फर्स्ट नियम आहे, की जो माणूस 3 दिवस राहील त्याला भरपूर साऱ्या गोष्टी समजतात. ठीक आहे. आणि जर का तुम्ही अर्ध अधुरा करणारे लोक असाल, तर मी तर कालच सांगितलं की दिस क्लास इज नॉट फॉर टाइमपास पीपल. इफ यू वॉन्ट टू डू टाइमपास, दिस क्लास इज नॉट फॉर यू. ओके. सो मोती कहा होते हैं? गहराई में. अजून दुसरी गोष्ट काय आहे, की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. मला तरी माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अशी ट्रिक माहित असेल की सर ही गोष्ट जर का 4 दिवस केली तर आपण करोडपती होऊन जाऊ, असं जर काय माहित असेल तर मलाही सांगा कृपया करून. पण मला तर असा काही शॉर्टकट माहित नाही. मला एकच गोष्ट माहित आहे, की जर काही मिळवायचं असेल तर काहीतरी मेहनत करावी लागते, डेडिकेशन द्यावं लागते, एफर्ट्स घ्यावं लागतात, काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. ओके. सो आय होप इथं बसलेले जेवढे लोक आहेत ते त्या गोष्टीसाठी तयार आहेत. आणि पेशन्स असणं पण फार गरजेचं आहे. ओके. सो नाव लेट स्टार्ट विथ पॉवर ऑफ सोशल मीडिया. जेव्हा आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो, काल आपण बोललो की ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला करायची आहे, फेसबुकवर करायची आहे, इंस्टाग्रामवर करायची आहे. आणि जर का फेसबुक इंस्टाग्रामवर ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला करायची आहे, तर सर्वात जास्त गरजेचं काय आहे, की सोशल मीडियाचं नॉलेज असणं. आता जर का फक्त फक्त फेसबुकचा विचार केला तर हा गुगलचा डेटा आहे, माझा डेटा नाही आहे. फेसबुक लीडिंग कंट्रीज बेस्ड ऑन फेसबुक ऑडियन्स जर का बघितलं, तर भारतामध्ये सर्वात जास्त फेसबुक युजर आहेत. दॅट इज 36 मिलियन. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 36 करोड लोक भारतामध्ये फक्त आणि फक्त फेसबुकचा वापर करतात. ओके. फक्त फेसबुकचा वापर करतात. इंस्टाग्राम नाही पकडलं मी याच्यामध्ये, युट्यूब नाही पकडलं मी याच्यामध्ये. ओके. सो फेसबुकचा वापर करणारे लोक किती आहेत? 36 करोड. म्हणजे या 36 करोड लोक हे आपले ऑडियन्स आहे का? येस, नो? आन्सर इज येस. बरोबर आहे. या लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो. येस. पण 36 नाही, मी काय म्हणतो, 3 करोड लोकांपर्यंत जाऊ शकतो का? बरं जाऊ दे. 30 लाख लोकांपर्यंत जाऊ शकतो का? बरं जाऊ दे. 3 लाख लोकांपर्यंत जाऊ शकतो का आपण? येस, नो? एवढं तर शक्य वाटते ना? येस. जाऊ शकतो की नाही 3 लाख लोकांपर्यंत? 3 लाख लोकांपर्यंत मी दर महिन्याला जातो. तुम्ही पण जाऊ शकता. ठीक आहे. सिम्पल आहे. नाव ॲव्हरेज टाइम स्पेंट ऑन सोशल मीडिया. वाय आय एम टेलिंग यू सोशल मीडिया? मी तुम्हाला सोशल मीडियाच्या बद्दल आज का सांगत आहे? कारण जे काही तुम्ही ऍड शिकत आहात, फेसबुक ऍड जे काही तुम्ही शिकणार आहात, तो सोशल मीडियाचाच एक भाग आहे. राईट? सो ॲव्हरेज टाइम एक व्यक्ती इंडियामध्ये किती वेळ सोशल मीडियावर घालवत असेल? 2 मिनिटं विचार करा आणि नंतर चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या. एक व्यक्ती, तुमच्या आसपासच्या लोकांना आठवा, तुमच्या आसपास जेवढे लोक दिसतात, एक व्यक्ती सोशल मीडियावर दररोज किती वेळ स्पेंड करत असेल? तुम्हाला काय वाटते? चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. 10 तास, 5 तास, 24 तास, 17 तास, 18 तास, 20 तास? काय वाटते तुम्हाला? काय वाटते? व्हॉट इज युअर काय म्हणू आपण त्याला, ऑब्झर्वेशन? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, की सर एक व्यक्ती एवढा तास घालवतो? टाईप करा हो चॅटबॉक्स मध्ये, बघू द्या मला तुम्हालाही किती नॉलेज आहे. 4 ते 6 तास, 8 तास, 4 तास, मिनिमम 4 तास, नियरली 5 तास, 6 तास, 4 तास, 6 तास. मे बी इट चेंज पर्सन टू पर्सन. तेच म्हणतोय ना, ते तर माहित आहे मला, पर्सन टू पर्सन चेंज होईल. पण ऍव्हरेज टाइम काय वाटते तुम्हाला? दॅट इज नॉट द राईट आन्सर ना. ऍव्हरेज टाइम तुम्हाला काय वाटते? 4 तास, 5 तास, 6 तास, 1 तास? तुम्हाला काय वाटते? 6 तास. तुम्ही स्वतः किती घालवता? हा, आता बघा, जुई मॅडमने किती सुंदर उत्तर दिलं. मी स्वतः 10 तास घालवते बाबा. ठीक आहे. 4 तास, 5 तास, 5 तास. किती? 6 तास, 6 तास, 5 तास, 4 तास. ओके. ऍव्हरेज काढला तर आपण याचा किती होतो? हे तुम्ही म्हणताय. ठीक आहे. ओके. हे तुम्ही म्हणताय की 8 तास, 6 तास आपण प्रत्येक व्यक्ती घालवतो. पण गुगलला मी विचारलं की एक व्यक्ती भारतामध्ये सोशल मीडियावर किती वेळ घालवतो? वेळ घालवतो, वाया नाही, वेळ घालवतो बाबा, असं विचारलं मी त्याला. तर त्याने मला उत्तर दिलं 5 तास ऍव्हरेज. आता थोडं लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे.
जर का एक व्यक्ती त्याच्या डेली रुटीन मधले म्हणजे 24 तासातले 5 तास 5 अवर्स डेली कुठं स्पेंड करतोय, सोशल मीडियावर स्पेंड करतोय, तर मला सांगा, तुम्ही जर का कुठलंही प्रॉडक्ट विकत आहात किंवा कुठल्याही प्रॉडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करत आहात किंवा कुठलीही सर्व्हिस देत आहात, तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही कुठे केली पाहिजे? टीव्हीवर, होल्डिंगवर, पॅम्पलेट टाकून, न्यूजपेपर मध्ये ऍड देऊन, की सोशल मीडियावर? काय वाटते तुम्हाला? सोशल मीडियावर वाटत असेल तर टाईप SM इन द चॅट बॉक्स. SM म्हणजे सोशल मीडिया. आणि तुम्हाला जर वाटत असेल की दुसरे काही माध्यमावर केली पाहिजे तुम्ही, तर काही हरकत नाही, ते पण करू शकता. पण मॅक्सिमम टाइम कुठे घालवतोय तो? तुम्हाला वाटते 5 तास, पण तुम्ही एक दिवस जर का मोबाईल घेऊन बसले आणि जेवढा वेळ मोबाईल बघता ते जर का डायरीमध्ये तुम्ही नोट डाऊन करत गेले ना, तर तुमच्या लक्षात येईल की दिवसाला 7 ते 8 तास आपण मोबाईलवर असतो. येस नो, एव्हरीवन असतो की नाही? आणि काल मी एक प्रयोग सांगितला होता, तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर, की तुम्ही जे बोलता ते तुमचा मोबाईल ऐकत आहे. म्हणजेच तशा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतात. याचाच अर्थ हे मला सांगायचं आहे तुम्हाला, की जर का तुम्ही फेसबुकचा आणि इंस्टाग्रामचा वापर केला तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी, तर बघा मार्केट किती मोठं आहे. त्याचं मी जिवंत उदाहरण पण तुम्हाला काल दिलं होतं, की तुम्ही मला ओळखत नव्हते, मी तुम्हाला ओळखत नव्हतो, तरीही तुम्ही माझ्या प्रोग्राममध्ये बसले आहात. कसे? जस्ट बिकॉज ऑफ फेसबुक ऍड्स. येस नो, राईट? ओके. ते आपण घेऊ सर्व. हां, तुमचे प्रश्न आपण घेऊ शेवटी. ठीक आहे? इज इट क्लिअर? चलो आगे बढे. थँक्यू. पुढे जायचं म्हणजे एक व्यक्ती 5 तास तरी मिनिमम घालवतो. मग हे 5 तास तो घालवतोय, याचा अर्थ आपली ऍडव्हर्टाइजमेंट त्याला दाखवू शकतो का आपण? येस नो येस. हा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनल. 4 वर्षापासून एवढ्या लोकांना मी शिकवलं आहे. 10% पेक्षा जास्त लोक कधीच रिपीट झाले नाही माझ्या बॅचमध्ये. 10% पेक्षा जास्त लोक कधीच रिपीट नाही झाले. प्रत्येक वेळी नवीन लोक येतात मला ऐकायला. प्रत्येक वेळी नवीन. प्रत्येक महिन्याला आम्ही नवीन 1,000 2,000 3,000 लोकांपर्यंत जातो प्रत्येक महिन्याला. ओके. हे काही स्टुडंट आहेत, त्यांचे एक्सपिरियन्स आहेत, हे मी आता आज ऐकवणार नाही, आज वेळ नाही आहे आपल्याला तेवढा. तर हे मी ऐकवणार नाही, हे मी तुम्हाला ग्रुपवर हेलो पाठवणार. सागर सर की मुझे यांनी काय हे दिलं, फीडबॅक काय दिला मला माझ्या सेशन्स बद्दल. ठीक आहे. ओके. सो नाऊ लेट्स अंडरस्टँड. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल कडे जाऊ. किती लोकांना जायला आवडेल प्रॅक्टिकल कडे? की तुमच्यापैकी काही लोकांचं नाव मी घेईल. 2 लोकांना मी चान्स देईल आज. किती? टू टू पीपल. आज 2 लोकांना, उद्या 2 लोकांना. सो आज मी 2 लोकांना चान्स देणार आहे. त्यांना काय करायचं आहे सिम्पल सांगतो मी तुम्हाला. तुमचा बिझनेस तुम्ही फेसबुक ऍडच्या माध्यमातून कसा वाढवणार हे मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे. ओके. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे चॅटबॉक्समध्ये आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, बिझनेस काय आहे ते लिहायचं आहे. आणि तुम्हाला काय सेल करायचं आहे, प्रॉडक्ट असेल तुमचं तर ते लिहायचं आहे. ओके. सो मी म्हणेन 1 2 3 आणि तुम्ही टाईप करायला सुरुवात करायची. आणि जे 2 लोकांचे नावं मी घेईल, रॅन्डम मला जे नावं दिसतील मी ते नाव घेईल. आणि त्या 2 लोकांचं आपण आज इथे लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते त्यांचा बिझनेस कसा वाढवू शकतात. सो आर यू ऑल रेडी? ओके. रेडी? मी चॅटबॉक्स ओपन करतोय. तुम्हाला काय काय लिहायचं लक्षात आहे? तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. तुमच्या बिझनेसचं नाव लिहायचं आहे. आणि मग मी तुमच्यातले 2 लोक सिलेक्ट करेल, ज्यांचा मी लाईव्ह तुमच्या समोर आत्ता पुढच्या 10 ते 15 मिनिटामध्ये बिझनेस कसा त्यांचा होईल फेसबुकच्या माध्यमातून, कशा लीड येतील ते त्यांना सांगणार आहे. सॉल्युशन देणार आहे, याचा अर्थ सॉल्युशन देणार आहे मी तुम्हाला. सिम्पल. ओके. सो 1 2 3 अँड गो. 1 2 3 अँड गो. प्लीज टाईप युअर नेम अँड युअर प्रोफेशन. तुमचा जो काही बिझनेस आहे टाईप करा चॅटबॉक्समध्ये. फक्त नाव लिहिलं तर इनव्हॅलिड आहे, फक्त बिझनेस लिहिला तर इनव्हॅलिड आहे. तुमचं नाव आणि बिझनेस दोन्ही एकत्र आलं पाहिजे. तुमचं नाव आणि बिझनेस दोन्हीही एकत्र आलं पाहिजे, तेच लोक त्याच्यामध्ये व्हॅलिड राहतील आहे. ओके. येस. मला इथं आलेलं आहे काही. व्हेरी गुड. सुनील पवारजी, वेलनेस कोच. हँडमेड रंगोळी पॅचेस, सोनिया मुनोट. सोनिया मुनोट, यू आर सिलेक्टेड. ओके. रंगोळी पॅचेस हँडमेड बनवतात ते. ओके. वेबसाईट नाही टाकायची आपल्याला, लक्षात घ्या. आपल्याला फक्त एवढं टाकायचं आहे की बिझनेस काय आहे. गौरव सावरकर. झाले 2 लोक. गौरव सावरकर एक सांगितलं मी, आणि दुसरं काय सांगितलं मी? मुनोट. एखादा जर वेळ असला तर अजून एखाद्याचं घेऊ आपण. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच.
थँक्यू फॉर टायपिंग इन द चॅट बॉक्स. चला, आता मुनोत मॅडम पासून आपण सुरुवात करू. यामिनी देशमुख, तुमचं पण घेऊ आपण जर का तुमचं नाव दिसलं मला अचानक म्हणून. ठीक आहे, ओके. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट विथ द, काय नाव होतं त्या मॅडमचं? रेज युअर हँड, प्लीज रेज युअर हँड मॅम. ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी हँड रेज करायचं आहे. चला, सो त्यांचं मी आता बिझनेसचं सॉल्युशन त्यांना सांगणार आहे. रेडी मॅडम? आणखी एक सरांचं नाव घेतलं होतं, कोण होतं? त्यांनी लक्षात ठेवायचं आपलं नाव. हँड रेज केला तुम्ही? सोनिया मुनोत. येस सोनिया मॅडम. चला, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. येस, तुम्हाला बोलावं लागेल हा माझ्यासोबत, ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं मी. बोलू शकता सोनिया मॅडम? अ, हो सर. येस. जस्ट अ मिनिट हा, मला आवाज नाही येत. जस्ट अ मिनिट हा. जस्ट अ मिनिट हा, बोल म्हणा एकदा. हा, येतोय सर आवाज? येस, येतोय आवाज. ओके. सोनिया मॅडम, काय हो. बिझनेस आहे तुमचा? सर मी रांगोळी पॅचेस बनवते, हँडमेड, रियुजेबल आहेत ते, नुसते पॅचेस ठेवायचे असतात. आणि त्याच्यावर रांगोळी काढता येईल, राईट? नाही, रांगोळी तयार असते, तुम्हाला नुसते ठेवायचे आहेत ते. अच्छा, ओके, तयार रांगोळी. हो. ओके. एक आता याचं प्लास्टिक काय शीट करायचंय असते तुम्हाला? त्याच्यावर रिस म्हणजे सेलिंग करायचंय. ओके, अजून? मी स्वतः बनवते ती. हो. ओके, चला यांचा बिझनेस समजून घेऊ मित्रांनो. हे जनरली मी 3 एक्झाम्पल देतो, रिअल इस्टेट, ब्युटी सलून आणि रेस्टॉरंट. पण हे ना देता मी लाईव्ह एक्झाम्पल घेते तुमच्या समोर, म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की खरोखर मला नॉलेज आहे की नाही, आणि मी खरोखर सॉल्युशन देऊ शकतो की नाही ऑन द स्पॉट. ठीक आहे, आता यांचा आहे रांगोळी पॅचेस. ओके, लक्षात घ्या, मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर पटापट द्यायचे मॅडम. ठीक आहे, हो. मला सांगा कितीला एक पॅच विकता तुम्ही? हा, प्राइस सांगायची. सुरुवातीला म्हणजे जे छोटे आहेत ते फुलं आहेत ते मी 30-40 रुपयाला विकते. अजून? मग तिथून पुढे मी ते 1,500 पर्यंत आहेत सर. मोठ्या मोठ्या रांगोळ्या सुद्धा बनवते, स्वामी समर्थांच्या, देवाच्या वगैरे. जनरली सर्वात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट तुमचा किती रुपयाला आहे? अम 100-150 दिवाळीच्या वेळेस तसं सेल झालं होतं सर. बस, 100 ते 150. ओके, हा तुमचा हो. प्राइस पॉइंट आहे. सर्वांनी हा. लक्षात घ्या. हॅलो, मी काय काय विचारतोय यांना हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, तुमचं प्रॉडक्ट सेल करायचं असेल, फेसबुकचा वापर करायचा असेल, तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही 1500चा प्रॉडक्ट विकता की 30-40 रुपये, दॅट डझंट मॅटर. सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं सर्वात जास्त सेलिंग प्रॉडक्ट कुठला आहे, त्याला म्हणतात बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट, हॉट सेलिंग प्रॉडक्ट कुठला आहे? 100 ते 150. ओके. हो. आता तुम्ही रांगोळी काढायलाही शिकवता की फक्त हे पॅचेस विकता? नाही, विकतीये फक्त मी बनवून. आता महिन्याला किती रुपयाचे पॅचेस विकू शकता तुम्ही? किती विकता? समजा तुमचा ऍव्हरेज काय आहे सेलिंगचा? सेलिंगचा आता तो सीझनेबल आहे, सणासुदीला चालतात त्या भरपूर. आता जरा ऑफ सीझन आहे, आता नाही चालत आहे. संक्रांतीला पण भरपूर चालल्या होत्या त्या. मी काय म्हणतो मॅडम, सोनिया अ, मॅडम, एक मिनिट लक्ष द्या. मी हा. जो प्रश्न विचारतो हो. त्याचं स्पेसिफिक उत्तर द्या. वेळ कमी आहे आपल्याकडे. ओके. मला एवढं हो. सांगा, महिन्याला किती विकता? ते संक्रांतीच्या महिन्यातलं सांगा मला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. किती विकले? तेव्हा मी एक 100-150 पॅचेस विकले होते ते. पूर्ण पैसे किती आले त्याच्यामधून? त्यामधून मला एक 3-3.5 हजार रुपये भेटले होते. व्हेरी स्मॉल अमाऊंट हा. ठीक आहे. तुमची काय हो, अपेक्षा कारण आहे? की छोटे छोटे होते ना, वाटायला घ्यायचे. तुमची काय अपेक्षा आहे? हे पॅच विकून किती कमवायची इच्छा आहे तुमची? 10-10.5 हजार महिन्याला, म्हणजे आता ती मेहनत आहे त्याच्यात भरपूर. ठीक आहे. त्यावेळेस कसं संक्रांतीच्या वेळेस छोटे छोटे बनवून दिले होते मी सगळ्यांना, तीस ठीक वीस आहे, पर्यंत ओके. वाटण्यासाठी. हम्म. आता मी तुम्हाला समजा एक आयडिया देतो, अशी आत्ता देतो लगेच हा. ठीक आहे, की हो. जी आयडिया तुम्हाला हो. 25 ते 30 हजार रुपये कमवून देईल महिन्याला. आवडेल का तुम्हाला ते? ओके. नक्कीच. माझं म्हणणं काय आहे, हे 30 आणि 40, 100 रुपयाचे पॅचेस विकत बसल्यापेक्षा हे हा. पॅचेस कसे बनवायचे हे जर शिकवलं तर तुम्ही, हो, होईल ना ते पण. मग मला हे का नाही करत आहे? मग तुम्ही हा टाइमपास कशाला करता तुम्ही 100-200 रुपयाचा? तुम्ही सरळ काय करा, एक कोर्स लॉन्च करा, सिम्पल. तुम्ही काय करा, पहिले ओके. एक फ्री सेशन घ्या. ओके, दोन हम्म. तासाचं. हम्म. ठीक आहे, लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगतो फक्त. हो. एक फ्री सेशन घ्या हो. दोन हो. हो. तासाचं. या फ्री सेशनसाठी तुम्ही ओके. फेसबुक ऍड लावा. ठीक आहे, हम्म. फेसबुक ऍड मधून तुम्ही हम्म. 200 ते 300 महिला तुमच्या ग्रुपमध्ये घेऊन या, व्हॉट्सअप हो. ग्रुपमध्ये. आणि त्यांना सांगा की रांगोळीचे पॅचेस आता समोर, आता हळूहळू आता चालू होणार आहे, सण सण सगळे चालू होणार हो. आहे.
तर तुम्ही त्यांना सांगा हो. की 200-300 महिला आणल्या की त्यांना सांगा की मी तुम्हाला रांगोळी शॉर्टकट मध्ये कसं हम्म. काढायचं, कारण की आजकाल लोकांना वेळ नसतो, तर ते शिकवणारे हो पॅचेस हो. कसे बनवायचे. ठीक आहे. तर ओके. याच्यामध्ये तुम्ही हो. या 1-2 तासाचा क्लास घ्या. या 2 तासाच्या क्लासमध्ये तुम्ही एक डेमो द्या की अशी अशी पॅचेस माझ्याकडे असतात. ज्याला विकत घ्यायचे हम्म. त्यांनी विकत घ्या, ज्याला शिकायचं आहे त्यांनी माझा 1999चा हा कोर्स जॉईन करा. ओके. महिन्याला 20 स्टुडंट जर का मिळाले मॅडम, हॅलो, हो. किती झाले हो इथं बघा जरा, किती झाले. 40,000. काय तुम्ही 3-3.5 हजार रुपयात करताय काम, मला सांगा काय काय बेटर आहे, व्हॉट इज द बेटर थिंग, बनवून क्लास विकणे की घेणंच शिकवणे. बेस्ट. सिम्पल शिकवणे. आहे, शिकवू शकाल का तुम्ही. हो हो हो. जाऊ दे, मी काय म्हणतो, महिन्याला 10 तरी मुली भेटतील का, 10 तरी लेडीज मिळतील का तुम्हाला. कठीण आहे हो का महाराष्ट्रातून भेटतील 10 ना. लेडीज काढणं, कठीण आहे का. नाही नाही. काहीच कठीण नाही आहे. माझ्याकडे असे हो. विद्यार्थी आहेत माझे जे महिन्याला लाख लाख रुपये कमवतात. किती लाख रुपये. लाख लाख व्हॉट रुपये. इज द बेटर थिंग सोनिया मॅडम. हो. काय वाटते तुम्हाला आता. क्लास घेणंच बरोबर आहे. आणि बरं, क्लास घेतल्यावर अजून एक फायदा आहे तुमचा, काय माहिती आहे का. हा. ज्यांना नाही शिकायचं, कमीत कमी ते विकत हम्म. तर घेतीलच ना तुमच्याकडून. हो हो आता हो. जे प्रोडक्ट तुम्ही 30 रुपयाला देताय, हॅलो, हेच हा. प्रोडक्ट जर का क्लास घेऊन तुम्ही 100 रुपयाला विकलं तर घेतील का ते. आरामात घेतील ते. घेतील ना. हो का बरं, कारण आता या 30 सोबत काय झालेलं आहे, प्लस क्लास पण दिला ना तुम्ही त्याला, हो हो हो. म्हणजे नॉलेज पण दिलं, तर त्यामुळे त्याने हे नॉलेज पण घेतील. 100 रुपयाला घेतलं प्रोडक्ट तुमचं. हो. आयडिया आवडली का तुम्हाला, येस नो इन द चॅट बॉक्स. येस. आवडली का सोनिया मॅडम. हो 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 हो. कराल का मग तुम्ही आता हे असं काम याच्यावर. करेल ना. किती सर लोकांना फेसबुक आयडिया ऍड आवडली कशी सांगा रन बरं जरा करायची पण. चॅटबॉक्स मध्ये सर्वांनी. आयडिया किती लोकांना आवडली सर्वांनी जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला काय वाटते सोनिया मॅडम, हे पॉसिबल आहे का मी जे सांगितलं तुम्हाला 2 मिनिटात. हो आहे पॉसिबल, पण सर रन कशी करायची फेसबुक वर तेच मेन आहे ना. ते तर होऊन जाईल ना, ते तुम्ही शिकून जाल. हो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला हे करायचं आहे का. हो करायचं जेव्हा आहे ना. करायचं असते तेव्हा माणूस तयार असतो की हा मी करायचं आहे मला हे, आता मी याच्यासाठी काही करेन. ठीक आहे. हो हो. तुम्हाला हे बघा कसं आहे माहिती आहे का, काही लोक मी असे भेटतात मला की ज्यांचे स्वप्न फार मोठे आहे, त्यांना पाहिजे 1 लाख रुपये महिना. पण त्यांना म्हटलं की हम्म. 5,000 रुपये इन्व्हेस्ट करा, तर ते म्हणतात की नाही सर पैसेच नाही आमच्याकडे. असा तो बी माणूस नाही कमवू शकत ना 1 लाख रुपये. तो बी माझ्याकडे पण. प्रॉब्लेम असतो. हम्म. पैशाचा बी प्रॉब्लेम असतोच इन्व्हेस्ट करताना. बरोबर आहे, प्रॉब्लेम नाही आहे तो. प्रॉब्लेम नाही आहे तो. तुम्हाला वाटत आहे तो प्रॉब्लेम. ओके सर, आता हे पर्सनल डिस्कशन नाही आहे, आपण याच्यावर नाही थांबू. ठीक आहे सोनिया मॅडम, ओके. थँक्यू सो मच, थँक्यू फॉर बिईंग हिअर. थँक्यू. ओके, नाव लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. एक छोटीशी आयडिया तुमचं कम्प्लिटली लाईफ चेंज करू शकते. छोटी स्मॉल आयडिया. एक एक समजा, एक फक्त विचार करा की सोनिया मॅडमनं क्लास चालू केले मी सांगितल्याप्रमाणे, त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट आली, पुढच्या 6 महिन्यात त्या कुठं असतील. त्यांनी जर 20,000 रुपये जरी महिन्याला कमवले, तर 6 महिन्यामध्ये 1,20,000 रुपये कमवून बसतील ते, जे की आता 3-3.5 हजारावर आहेत. दिस इज व्हॉट इज द माइंडसेट. समजलं. आपण काय म्हणतो, पैसे नाही माझ्याकडे. आपण ते 1,20,000 नाही बघत, आपण ते आत्ताचे 5,000 बघतो. दॅट्स वाय वी आर नॉट एबल टू गेट दॅट सक्सेस. समजलं. दॅट इज व्हॉट इज आय कॉल्ड माइंडसेट. तो माइंडसेट आणणं गरजेचं आहे आपल्याला की अरे यार करना क्या है मुझे, कैसे जाना है. 30-40-50 रुपयाचं प्रोडक्ट विकून कधी करोडपती होईल मी, कधी लाखो रुपये करीन मी. मी कधी हा विचार केला का की हे विकण्यापेक्षा मी आहे ना हे बनवून जर शिकवून टाकलं तर. तिथं काय लोकांच्या डोक्यात काय येते माहिती आहे का. आय एम नॉट टॉकिंग अबाउट सोनिया मॅडम, आय एम टॉकिंग अबाउट जनरल पीपल. काही लोकांच्या डोक्यात काय येते, सर मग मी हे शिकवून टाकलं आणि मग ते विकायला लागले तर मग. अरे बाबा, दुनिया किती मोठी आहे, किती मोठे लोक आहे, विकू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. छोटा दिमाग. ते म्हणतात ना, छोटी सोच और पाव की मोच आदमी को जिंदगी में कभी आगे नहीं बढ़ने देती. ओके, सो नेक्स्ट कोण होतं नेक्स्ट. सोनिया मॅडम, थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. थँक्यू आमच्यासोबत बोलले त्याबद्दल. आय होप तुम्हाला आयडिया आवडली असेल, बाकीच्या लोकांनाही आवडली. नेक्स्ट कोण होतं, रेज युअर हँड. नाव कोणाचं घेतलं तुम्ही, गौरव. येस गौरव, आय एम अनम्युटिंग यू. गौरव, मी तुम्हाला अनम्यूट करतो. येस, बोला गौरव. हॅलो काय सर, बिझनेस. गुड इव्हनिंग. येस, नमस्कार, बोला. काय नमस्कार बिझनेस नमस्कार आहे सर. तुमचा. माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे सर. म्हणजे जे पुण्यातले जे मल्टिपल डेव्हलपर्स आहे, ऍक्च्युली हम्म. त्यांच्यासाठी आम्ही ऍज अ चॅनल पार्टनरचं काम करतोय.
नेमकं काय करतात मला एक्झॅक्ट समजून सांगा, ठीक आहे? मी समजावून सांगतो सर. म्हणजे आता शॉर्टकट कसं आहे मध्ये. की जेव्हा हा. जेव्हा न्यू लॉन्चेस वगैरे येतात ना, हा. तेव्हा बिल्डर काय करतो की थर्ड पार्टीला सुद्धा विकण्याचं म्हणजे म्हणजे एक रिअल इस्टेट एजंट म्हणून तुम्ही समजू शकता. हम्म. ठीक आहे. तर आम्ही त्यांना कस्टमर पोहोचवण्याचं काम करतो आणि त्याच्या थ्रू आम्हाला एक मध्यंतरी अमाऊंट मिळतं, ब्रोकरेज अमाऊंट ज्याला म्हणतो. समजलं समजलं, ओके. यस. गौरव, मी काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या आता, ठीक आहे? बिलकुल, बोला ना आता सर. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कशी करता? सध्या मी ऍडव्हर्टाइज नाही सर. मला एक 10 दिवस झाले माझं फर्म स्टार्ट करून. आतापर्यंत मी 2 बुकिंग केल्या, तेही फक्त रेफरन्स थ्रू झालेलं आहे. बरं, बस. ठीक आहे. तुमचं ऍडव्हर्टाइजमेंटचं बजेट किती ठेवाल तुम्ही अंदाज? एक साधारणतः 10 ते 15 हजार रुपये मी मंथली ठेवू शकतो सर. व्हेरी गुड, ठीक आहे. आता मला सांगा, एक फ्लॅट जर तुम्ही विकला ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे, बरोबर. ठीक आहे? हे तर जनरल प्राइस आहे पुण्यामध्ये, ठीक आहे? राईट. राईट. याच्या माग तुम्हाला किती पैसे मिळतात? याच्या मागे जर 2% कॅल्क्युलेट केलं सर, तर 90,000 रुपये एका फ्लॅटच्या मागे मिळतो. व्हेरी गुड. या 90,000साठी तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहात आता हे सांगा मला. 90,000साठी सर मिनिमम 10 to 15,000. माझं म्हणणं काय, या 90,000च्या 10% करू शकता का आरामात? येस, येस, येस. विच इज 9,000 रुपीज, बरोबर येस. आहे? येस सर. ओके. नाव व्हॉट यू नीड टू डू. बघा आता लक्षात घ्या काय केलं पाहिजे. सिंपल गोष्ट सांगतो मी. रिअल इस्टेटवाले खूप लोक ही गोष्ट करत आहेत, काही मोठी गोष्ट नाही आहे, ठीक आहे? सिंपल तुम्ही काय करा, सर्वात पहिले बेसिक पासून सुरुवात करू आपण, ठीक आहे? राईट. तुम्ही ऍडव्हान्स जाऊ शकता. तुम्ही लँडिंग पेजचा वापर करू शकता, तुम्ही वेबसाईट बनवू शकता. बरेच लोक तुम्हाला हे आयडिया देतील की वेबसाईट बरोबर. करा, लँडिंग पेज करा, हे करा, ते करा. मी तुम्हाला एकदम बेसिक गोष्ट सांगतो, बेसिक झिरो बजेट गोष्ट सांगतो मी तुम्हाला. लीड ऍड लावा तुम्ही, सिंपल. काय? ओके. लीड ऍड. लीड ऍड मधून तुम्ही काय करा, लोकांना घेऊन या. कुठं? व्हॉट्सअपवर घेऊन या, किंवा कुठलं तरी एक कम्युनिटी बनवा, त्या कम्युनिटीमध्ये घेऊन या. फॉर एक्झाम्पल, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो गौरव. येस सर. समजा तुम्ही एक व्हॉट्सअपची कम्युनिटी बनवली, त्या कम्युनिटीमध्ये लोकांना घेऊन आले, ठीक आहे? आता इथे डायरेक्ट सेलिंग नका चालू करू. इथे तुम्ही त्यांना आहे ना थोडी थोडी माहिती द्यायला सुरुवात करा रिअल एस्टेटची. काय माहिती द्याल? फ्लॅट घेण्याच्या आधी काय गोष्टी बघितल्या पाहिजे, रेरा रजिस्ट्रेशन काय असते, 7/12 काय असते, हे काय असते, ते काय असते. आता काय होईल? हॅलो हॅलो. गौरव. हा सर, बोला ना. ही माहिती द्यायला सुरुवात करा तुम्ही त्यांना. डेफिनेटली. म्हणजे कुठली त्याच्यामुळे माहिती? त्यांना अवेअरनेस होईल आणि आपण काय कुठली गोष्टी घेतली पाहिजे आणि कुठला फ्लॅट आपण घेतला पाहिजे हे त्यांना कळेल. हा. 1 BHK 2 BHK जर का तुम्ही फ्लॅट घेत असाल, तर त्याचं ते किती असलं पाहिजे, काय म्हणतात तुम्ही त्याला? ते बजेट. नाही नाही, बजेट तर आहेच कार्पेट ते. कार्पेट एरिया. एरियाला कार्पेट काय म्हणता? कार्पेट एरिया. कार्पेट एरिया किती असला पाहिजे, किती हम्म. कार्पेट एरिया बरोबर आहे, किती एअरपोर्ट, हे तुम्ही एक बनवाल. हे पहिली आयडिया तुमच्यासाठी, ठीक आहे? आणि हळूच मग याच्यामध्ये काय करायचं, 3-4 पोस्ट नंतर तुमच्या रिअल एस्टेटची ऍड टाकून द्यायची, ठीक आहे? ओके. आता येस. काय होईल सांगा बरं मला. हे झालं पहिलं काम. याच्यात काय होईल की तुम्ही त्यांना एज्युकेशन पण देताय आणि प्रॉडक्ट पण देताय, तर तो जास्त ट्रस्ट करेल का तुमच्यावर, पहिली गोष्ट. येस. दुसरं काय करू शकता की ह्या ज्या लीड येतील याच्यावर तुमच्या टीमला कॉलिंग करायला सांगा. बरोबर. आणि यांना सांगा की बाबा आमच्याकडून दररोज तुम्हाला काहीतरी माहिती येते, ती माहिती तुम्ही वाचत असता का, बघत असता का, तुमचा फ्लॅटमध्ये इंटरेस्ट आहे का, किती बजेट आहे, काय आहे. आणि त्या लीड वेगवेगळ्या करा की कुणाचं बजेट 40 आहे, कुणाचं 30 आहे, कुणाचं 20 आहे, कुणाचं 50 आहे. आणि त्यानुसार त्यांना प्रॉपर्टीज सजेस्ट करायला सुरुवात करा. हे झाले नंबर 2 गोष्ट, ठीक आहे? आणि नंबर 3 जे की ब्रह्मास्त्र आहे तुमच्यासाठी रिअल इस्टेटसाठी, ते काय आहे तुम्हाला सांगतो मी. की ज्या काही साईट्स आहेत तुमच्याकडे गौरव, तुम्हाला त्याचे बरोबर. व्हिडिओज बनवायची सवय लावावी लागेल. तुम्हाला येस जर सर. व्हिडिओ बनवता येत नसेल तर व्हिडिओ बनवा. माझा एक स्टुडंट आहे, त्यांचं याचं नाव आहे बुक माय वास्तू. माहित आहे का तुम्हाला, ओळखता का यांना? नाही सर. बुक माय वास्तू म्हणून आहे. यांचं नाव विसरलो मी. ते माझे स्टुडंट आहे. त्यांनी 25 लाख रुपये फक्त एका महिन्यामध्ये कमवले होते. त्यांनी, बापरे. हा, त्यांनी काहीतरी 200 की 250 कोटीची प्रॉपर्टी सेल केली होती, असं काहीतरी सांगत होते ते मला. की सर 25 लाख रुपयाचं मी अर्निंग केलं एका महिन्यामध्ये, जस्ट बिकॉज ऑफ व्हिडिओज. ओके. राईट. जस्ट बिकॉज ऑफ व्हिडिओज. तर हे झाले तुमच्यासाठी तिसरा सॉल्युशन. पहिलं सॉल्युशन काय दिलं मी तुम्हाला, व्हॉट्सअपवर कम्युनिटी तयार करा, त्याच्यामध्ये माहिती द्या लोकांना, काहीतरी एज्युकेशन द्या रिअल एस्टेट बद्दल. दुसरं मी सांगितलं तुम्हाला की कॉलिंग करा, त्याच्यामध्ये 40 वाले, 50 वाले, 20 वाले हे वेगवेगळे काढा आणि त्यांना तशी तशा प्रॉपर्टी सांगा. तिसरं मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओज बनवा, आणि व्हिडिओज बनवून बनवून युट्यूब चॅनल तयार करून तिकडे टाका. म्हणजे तुमचं युट्यूब चॅनलही मोठं होईल, तिथूनही तुम्हाला पैसा येईल, आणि रिअल एस्टेट मधून तर तुम्हाला येईलच येईल. ओके. येस. येस. सर, एक माझा क्वेश्चन येस. होता. जेव्हा तुम्ही सेशन पुढे घेऊन चलाल, मला फक्त ते सेशन मध्ये एक जाणून घ्यायचं आहे की जेव्हा आपण लीड जनरेशन करतो, तर साधारणतः जे फेक लीड्स असतात त्या नको यायला.
म्हणजे आपण जितकंही त्या नाही थांबू त्यामध्ये शकत तुम्ही. हा ते तुम्ही कमी करू शकता, झिरो नाही करू शकत. राईट. आता तर तुम्हाला याच्याबद्दल सिंपल एक थोडी उदाहरण. माहिती द्याल सर तुम्ही सेशन पुढे येस घेऊन येस गेल्यावरती? येस येस येस, मी सिंपलच देतो. आताही देतो माहिती, ते काही अडचण नाही आहे. ओके, पहिले मला सांगा, आयडिया आवडली तुम्हाला? येस नो? येस सर, येस सर. काय वाटते, हे काम करेल तुमच्यासाठी? 100% सर. किती किती पर्सेंट तुम्ही तयार आहात ही आयडिया इम्प्लिमेंट करायला, आणि किती लवकर इम्प्लिमेंट कराल? डेफिनेटली सर, बिलकुल लगेच. ओके ठीक आहे. सो किती लोकांना आयडिया आवडली, जरा सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा गौरवसाठी. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. आवडली की नाही फक्त एवढं सांगा, येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. ओके. आता गौरवचा एक प्रश्न होता की फेक लीड कशा कमी कराव्या. ओके, तर सर्वांसाठी मी त्याचं उत्तर देतो, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. सर्वात आधी सर्वांचे धन्यवाद की तुम्ही टाईप केलं चॅटबॉक्समध्ये. फेक लीड ह्या तुम्हाला झिरो नाही करता येत, लक्षात घ्या. झिरो नाही करता येत, पण त्या तुम्हाला कमी करता येतील. कशा कमी करता येतील, आता लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. आता मी एक प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्राममध्ये 400-500 लोक माझा ग्रुप जॉईन करतात, कधी 300 करतात, कधी 400 करतात, कधी 200 करतात. ठीक आहे. आता या संपूर्ण 200 पैकी किंवा 300 पैकी सर्व लोक माझ्या प्रोग्राममध्ये येऊन बसतात का? उत्तर आहे नाही. ठीक आहे. आता जे लोक आले त्यामधली सर्व लोक माझा दुसरा सेकंड लेवलचा प्रोग्राम विकत घेतात का? उत्तर आहे नाही. मग हे फेक आहेत का? हे लोक फेक आहेत का? नाही. ते पण उत्तर त्याचं नाहीये. का बरं? कारण सांगतो मी. कारण काही लोक असे असतात की त्यांचं बजेट नसते, त्यांची इच्छा असते, पण ते म्हणतात की सर आम्हाला वेळ पाहिजे. असंच रिअल इस्टेटमध्ये सुद्धा होईल, असंच प्रत्येक प्रॉडक्टमध्ये सुद्धा होते. एखादा व्यक्ती असतो ज्याचं बजेट आहे 40 लाखाचं, तुम्ही त्याला दाखवली 50 लाखाची प्रॉपर्टी, त्याची इच्छा तर आहे घ्यायची, पण त्याला वेळ पाहिजे. काही लोकांची इच्छाही असते, पैसाही असतो, पण लोन होत नाही. तर असे मल्टिपल कारणं असतात ज्यामुळे कस्टमर तुमचं प्रॉडक्ट घेत नाही. तर तुम्हाला ते समजून घेणं फार गरजेचं आहे की वेअर दॅट कस्टमर इज फेसिंग प्रॉब्लेम, काय अडचण काय आहे. तिथे तुम्ही त्याला ईएमआय देऊ शकता का? तिथे तुम्ही त्याला लोनमध्ये हेल्प करू शकता का? तिथे त्याचं बजेट जे आहे त्या बजेटनुसार प्रॉपर्टी सजेस्ट करू शकता का? ह्या सर्व गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागेल. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. एव्हरीवन, इज इट क्लिअर? क्लिअर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो 2 लोकांचं मी प्रॉमिस केलं होतं, 2 लोकांना मी सजेशन दिलेलं आहे. उद्या पण मी 2 लोकांना देईल अजून. आता आपण पुढे जाऊया, जायचं पुढं, कारण आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. ओके. सो त्यामुळे मी जास्त वेळ याच्यावर नाही. पण तुम्हाला हे तर पटलं का की मी तुम्हाला सॉल्युशन देऊ शकतो तुमच्या बिझनेससाठी? येस नो? ऑन दी स्पॉट मी या 2 लोकांना सांगितलेलं आहे. सो जर का तुम्ही माझ्यासोबत 1 तास बसले आणि फक्त मी तुमच्यासोबत जर का डिस्कशन करत आहे, तुमच्या बिझनेस विषयी डिस्कस करत आहे, तर मी तुम्हाला प्रॉपर प्लॅन देईल पुढच्या 6 महिन्याचा, की पुढच्या 6 महिन्यात तुम्ही कुठे जाऊ शकता. किती लोकांना तो प्लॅन घ्यायला आवडेल? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना माझ्याशी 1 to 1 डिस्कशन करून तो 6 महिन्याचा प्लॅन घ्यायला आवडेल? मी तुम्हाला आज सेशन संपण्याआधी काही माझे स्टुडंट दाखवणार आहे, जे महिन्याला लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमवतात. ओके. कधी कधी आपण एखादी अशी गोष्ट करत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला कधीच रिझल्ट येणार नाही, पण आपण ते करत असतो, करत असतो, करत असतो. कोणीतरी येते आणि तो म्हणतो की अरे असं नाही, थोडंसं असं इकडे जर का गेला तू, तर तुला रिझल्ट येऊन जाईल. आणि आपण त्याचा ऐकतो. कधी कधी आपण ऐकतो, कधी कधी आपण ऐकत नाही इगोमध्ये. पण कधी कधी आपण ऐकून टाकतो की यार हा चला, याने व्यक्तीने सांगितलं, आपण ऐकलं, तर त्याचे रिझल्ट येऊन जातात आणि फायदा होऊन जातो. तर त्यामुळे तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये कदाचित आता मी आहे, तुम्ही इथं आहात, याचं मागं काहीतरी कारण आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय बोललो? 300-400 लोक ग्रुपमध्ये येतात, त्यामधले 150-200 लोक सेशन जॉईन करतात पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ते ड्रॉप होतात, 100वर येतात. तिसऱ्या दिवशी 70वर येतात. आणि हे असंच असते. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की दिस इज नॉट फॉर एव्हरीवन. जोपर्यंत तुमची वेळ येत नाही त्या गोष्टीची, तोपर्यंत ती गोष्ट होतच नाही. राईट? ओके. देविदास पाटील येवला पैठणी मॅन्युफॅक्चरर आहे. येस, देविदास पाटीलजी घेऊ आपण. थोडं वेट करा, ठीक आहे. चला पुढे जायचं. ओके. सो नाव नेक्स्ट आपला टॉपिक जो आहे तो आहे ऑडियन्स सिलेक्शन. काल मी तुम्हाला ऑडियन्स बद्दल सांगितलं की राईट ऑडियन्स कशी शोधाल. आता आपण पाटील सरांचं एक्झाम्पल घेऊन टाकू. ऑडियन्स सांगत आहे तर मी पाटील सरांचं एक्झाम्पल घेतो. पाटील सर म्हणतात की मी पैठणी सेल करतो. ठीक आहे. एक्झाम्पल लक्ष देऊन ऐका इथं काय म्हणतो मी. मी खूप एक्झाम्पल देतो का, याचं कारण सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे. ओके. जस्ट अ मिनिट, आय एम जस्ट चेकिंग दिस. ओ, हा. समजा तुम्ही पैठणी सेल करता, एक्झाम्पल. ओके. एका पैठणीची किंमत किती आहे एक्झाम्पलसाठी आपण पकडू. 1000 रुपयापासून पैठणी चालू होत असेल कदाचित, आणि 10,000पर्यंत असेल, लाख रुपयापर्यंत पण असेल. ठीक आहे.
तर आता मी म्हणतो की मला 10,000ची पैठणी विकायची आहे. ठीक आहे. तर मला हे बघावं लागेल की ही 10,000ची पैठणी कोण घेईल माझी विकत. पहिली गोष्ट तर ही पैठणी जास्त करून लेडीज विकत घेतील. राईट. किंवा त्यांचे हस्बंड वगैरे विकत घेतील. पण शक्यतोवर जास्त करून लेडीज घेतील. ठीक आहे. तर ह्या कुठल्या लेडीज आहेत की ज्या 10,000ची पैठणी घेऊ शकतात. एक तर ह्या लेडीज जॉब करत असतील, स्वतःचा पैसा कमवत असतील तर ते घेत असतील. एक तर यांचे हस्बंड काहीतरी चांगलं मोठं काम करत असतील तर ते घेतील 10,000ची. येस ऑर नो. राईट. सिम्पल आहे की नाही हे. बरोबर आहे की नाही मी येस नो चॅट बॉक्समध्ये सांगा मला. बरोबर आहे की चुकीचं आहे मी. राईट. सो नाव मला ह्या लेडीज पर्यंत पोहोचायचं आहे किंवा ह्या महिलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. कसं पोहोचेल मी. सगळ्यात आधी जे मी ऍड लावेल ना फेसबुकला त्याच्यामध्ये मी मेल फिमेलच्या ठिकाणी जसं मी काल दाखवलं होतं मेल फिमेल सिलेक्ट करता येते. तिथं मी काय सिलेक्ट केलं पाहिजे सर्वात आधी फिमेल. मला ही ऍड लावून बघावं लागेल की हे काम करते की नाही. आणि जर या ऍडनं काम नाही केलं तर मला मेल फिमेल दोघांवरही ऍड लावावं लागेल. ठीक आहे. सो मी फिमेलवर ऍड लावेल पहिले. आणि मी इथं बघेल की जॉब करणाऱ्या फिमेल म्हणजे TCS मध्ये किंवा एखाद्या IT मध्ये जॉब करणाऱ्या फिमेल जे आहे त्यांना मी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवेल माझी. चान्सेस वाढतील का इथं सांगा मला येस नो चॅट बॉक्समध्ये. माझी 10,000ची पैठणी विकल्या जाण्याचे चान्सेस वाढतील का येस नो. फक्त एवढंच सांगा मला. तुम्हाला काय वाटते. नाही वाटत असेल तर नो टाईप करा. आता मी काय करेल की ते पैठणी मेकिंग पैठणी बनवतानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तयार करेल. ओके. आता तुम्ही म्हणाल की पैठणी बनवायला तर खूप वेळ लागतो सर. फास्ट फॉरवर्ड मध्ये तो व्हिडिओ मी तयार करेल. ओके. आणि तो व्हिडिओ दाखवून मी ऍडव्हर्टाइजमेंट लावेल. आता विकला जाईल का किंवा ऑर्डर येतील का किंवा इंटरेस्ट दाखवतील का लोक. उत्तर आहे येस. आता दुसरी गोष्ट आहे का ज्या लोकांनी पैठणी घेतली माझ्याकडून आणि त्यांना एकदम वाव वाटलं की वाव सर सागर सरांचं सेशन केलं यार मजा झाली एकदम. असे जे लोक आहेत त्या लोकांकडून मी फीडबॅक घेईल की तुम्ही पैठणी घेतली माझी कसं वाटलं तुम्हाला. काय एक्सपिरियन्स आहे तुमचा. आता समजा एखाद्या महिलेने मला फीडबॅक दिला की वाव खूपच छान आहे 10,000मध्ये तर एवढी मला 1,00,000ची इतकी सुंदर पैठणी मिळाली मी तर कधी विचारच केला नव्हता अरे बापरे. आता ह्याच्यावर जर मी व्हिडिओ लावला तर काय होईल. ऍड लावली समजा याच्यावर मी तर येईल का मला रिस्पॉन्स येस नो इन द चॅट बॉक्स. हेच करायचं आपल्याला बस. झालं सर. आता बाकीच्या गोष्टी काय की ऍडव्हर्टाइजमेंट शिकणे त्याच्यामध्ये ते ऍड सिलेक्ट करणे तो व्हिडिओ टाकणे आणि ते लावणे आणि त्या लोकांना मग तुमच्या पर्टिक्युलर याच्यामध्ये घेऊन येणे. मी तर म्हणतो याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स गोष्ट करू शकतो आपण. ऐकून घ्या. हॅलो. आर यू विथ मी. ऐकून घ्या अजून काय करू शकतो आपण. एक फेसबुकचा ग्रुप बनवा ज्याला नाव द्या पैठणीचे शौकीन असं नाव द्या त्याला. ऐका मी काय म्हणतो. हॅलो. त्या ग्रुपला नाव द्या पैठणीचे शौकीन. ठीक आहे. त्या ग्रुपमध्ये ऍड करून महिलांना घेऊन या. कुठं त्या फेसबुक ग्रुपमध्ये कसं ऍड करून आणा. आणि तिथे आहे ना दररोज पैठणीबद्दल काहीतरी शेअर करा की पैठणीची सुरुवात कशी झाली. पैठणी कोण घालत असते. पैठणी घातल्यानं काय असते. सगळ्या अशा गोष्टी सांगा काही. पैठणी बनवायची प्रोसेस किती आहे. एक पैठणी बनवायला किती वेळ लागतो. किती कारागीर लागतात. त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट असतात. काय मजा येईल हो. सांगा बरं. येस नो. मजा येईल का येस नो. किती लोकांना वाटतं की अरे वाव यार असं हे तर माहितीच नाही आपल्याला. आणि ही माहिती जर तुम्ही द्याल तर ओके. पर डे किती पैसे लावावे लागतील. मी कालच सांगितलं होतं धर्मेंद्रजी कदाचित तुम्ही काल नसाल. मी कालच या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं पण पुन्हा देतो. पर डे 100 रुपयापासून तर 1,000 रुपये 2,000 रुपये 3,000 रुपये 5,000 रुपये 1,00,000 रुपये कितीही लावू शकता तुम्ही. तुमचं बजेट किती आहे ते बघावं लागेल आपल्याला. राईट. ओके. किती लोकांना वाटलं की ही जबरदस्त आयडिया दिली सर तुम्ही पैठणीची. टाईप बेस्ट आयडिया इन द चॅट बॉक्स. BI. टाईप BI बेस्ट आयडिया. टाईप BI इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. टाईप BI इफ यू लाईक द आयडिया. किती लोकांना वाटते की अशा पर्सनलाइज आयडिया आम्हाला पण द्या. सो त्याच्यासाठी मी शेवटी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. ठीक आहे. चलो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आवडते वाटते तुम्हाला काहीतरी शिकत आहात तुम्ही. येस नो. ओके. नाव लेट्स अंडरस्टँड. आता पुढचे काही मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या जरा. ओके. मला डिस्टर्ब नका करू नाही तर मग मी दुसरीकडे जातो. सो आता लक्ष द्या. आता लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. ऑडियन्स सिलेक्शन ऑफ व्हेरियस बिझनेस. हे मी समजावून सांगितलं तुम्हाला आता की जर का तुमचं प्रॉडक्ट पैठणी आहे तर तुम्ही तसा ऑडियन्स सिलेक्ट केला पाहिजे. जर का तुमचं प्रॉडक्ट समजा पिझ्झा आहे तर तुम्ही तसा ऑडियन्स सिलेक्ट केला पाहिजे. जर का तुमचं ऑडियन्स रांगोळी आहे ते मॅडम आहेत का रांगोळीवाल्या इकडे जरा हात हँड रेस करा रांगोळीवाल्या मॅडम. रांगोळी शिकवणारा माझा एक स्टुडंट आहे. ओके. त्यांचं मी नाव सांगेल तुम्हाला. आता मी विसरलो बरेच दिवस झाले कॉन्टॅक्टमध्ये नाही. त्यांनी 500 मुलींना रांगोळी शिकवली ऑनलाईन. ते विद्या भारती कोणती भारती रांगोळी असते ना एक
संस्कार भारती, हा ती रांगोळी. आणि त्यांनी प्रत्येक विद्यार्थिनीकडून फक्त 500 रुपये घेतले. तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या त्यांनी किती पैसे कमवले ऑनलाईन, बरं का, कोर्स बनवून. ओके. सो दिस इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ फेसबुक ऍड. फेसबुक ऍडचं एक साधं गणित आहे, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही 2 रुपये टाकाल, तुम्हाला 4 रुपये परत येतील, बस. ऑडियन्स सिलेक्शन फॉर व्हेरियस बिझनेस मी सांगितलं. तुमचा बिझनेस जसा आहे तशी ऑडियन्स तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सिम्पल आहे. इज इट क्लिअर? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. CLR फॉर क्लिअर. क्लिअर साठी CLR टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. क्लिअर आहे? ओके, पुढे जायचं. नाव नेक्स्ट. पण जर का तुमचा ऑडियन्स तुम्हाला माहित नाही तर काय होईल? जर का तुमचा ऑडियन्स तुम्हाला माहित नाही तर ही गोष्ट आहे, विदाउट नोइंग युअर ऑडियन्स सेलिंग कॉम टू बाल्ड मॅन, गंजे को कंगी बेचने वाली बात हो जाएगी. तुम्ही त्या लोकांकडे जाऊन विकत आहात की ज्यांना तुमच्या प्रोडक्टची गरजच नाही आहे, ज्यांना तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्टच नाही आहे. आणि मग तुम्ही काय म्हणता, सर अहो माझ्याकडे कस्टमरच येत नाही, सर मी ऍड लावली पण आहे ना मला रिस्पॉन्सच आला नाही. तू ऍड कशी लावली बाबा? कोणाला विचारून लावली? कोणाकडून सजेशन घेऊन लावली? काहीतरी तर चुकवलं असेल म्हणून आला नाही रिझल्ट. बाकी लोकांना कसे येतात रिझल्ट? येस और नो? सो इफ यू डोंट नो युअर ऑडियन्स, ये बात हो जाएगी गंजे को कंगी बेचने वाली बात. क्लिअर? ओके. काल मी डॅशबोर्ड पण दाखवला होता तुम्हाला की कशा प्रकारे डॅशबोर्डवर आपण ऍड लावू शकतो. ते मी आजही थोडंसं दाखवणार आहे शेवटी. पण आता पुढे जाण्याआधी एक लाईफ चेंजिंग सेंटेन्स जे माझ्या सरांनी मला सांगितलं होतं, माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं, ते हे होतं की यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. कुठलीही गोष्ट करण्यासाठी काही लोकांनी, आता कोणीतरी मला विचारलं की सर ऍड नाही करता येत ना मला, बाकी तर हे सगळं ठीक आहे. यू नीड करेज फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन, नॉट द आन्सर. जेव्हा आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये होतो, आठवा तो दिवस 1 मिनिटासाठी फक्त, तेव्हा आपले सर आपले शिक्षक आपल्याला काहीतरी प्रश्न विचारायचे आणि आपल्याच वर्गातील काही लोक, काही मुलं, काही मुली हात वर करायच्या आणि मग सर त्यांना म्हणायचे, हा तू सांग बेटा. आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आणि आपण मनातल्या मनात म्हणायचो, अरे हे तर मला पण माहित होतं. असं झालेलं आहे का तुमच्यासोबत? येस नो इन द चॅट बॉक्स. झालेलं असलं तर फक्त येस टाईप करा, नसेल झालेलं तर नो टाईप करा. असं झालेलं आहे का तुमच्यासोबत की ते उत्तर तुम्हाला माहित होतं पण तुम्ही बोलले नाही? आज मित्रांनो मी तेच सांगतोय तुम्हाला की तुम्हाला सगळं काही येते, तुम्ही सगळं काही करू शकता, फक्त हे तुम्हाला माहित नाही. अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला इतिहासातलं, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. हा फक्त फेसबुक ऍड कोर्स नाही आहे, हा तो कोर्स आहे जो तुम्हाला फेसबुक ऍड नाही, तुम्हाला लाईफच्या खूप साऱ्या गोष्टी शिकवून देईल. आता मी एक अजून गोष्ट सांगतो इतिहासातली. हनुमानजी माहिती आहे तुम्हाला सर्वांना? त्यांना जेव्हा सागर लांगून, सागर पार करून पुढे जायचं होतं, त्यांना पण डाऊट आला होता स्वतःवर की अरे मैं ये नहीं कर सकता, मैं कैसे कर सकता हूँ. बस हाच डाऊट आपल्याला येत आहे आज की मी ऍड करू शकेल का, मला जमेल का? तिथं कोण पाहिजे हनुमानजीला सांगण्यासाठी? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये की तू हे करू शकतो. तू काय केलेलं आहे? तू कोण आहे? तू अंजनी सूत है ना? तू केसरी नंदन आहे. श्रीराम नाही पाहिजे, श्रीराम नाही पाहिजे, श्रीराम नाही पाहिजे. चुकलं चुकलं आन्सर. इतिहास माहित नाही याचा अर्थ तुम्हाला. जामवंत पाहिजे तिथे सांगण्यासाठी. कोण पाहिजे? जामवंत पाहिजे. जामवंतनी सांगितलं होतं ना, जामवंत जे होते त्यांनी सांगितलं होतं ना त्यांना की तुमच्यामध्ये किती शक्ती आहे, तुम्ही लहान असताना काय केलं. तो जामवंत मी आहे तुमच्यासाठी. समजलं का तुम्हाला? येस नो? समजलं का तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. तुमच्यामध्ये ते आहे, लक्षात घ्या माझी गोष्ट. आपल्यामध्ये असतात ह्या गोष्टी पण आपण घाबरतो. आपल्याला वाटतं कसं होईल, पैसे कुठून ऍडजस्ट होतील. तुमचा मोबाईल जर का फुटला, फोन तुमच्या हातात फोन असेल, तो जर का फुटला, तुम्ही 2 दिवसात पैसे ऍडजस्ट करता, 10,000 रुपये करता की नाही? येस नो सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. आणि मोबाईल घेता नवीन, घेता की नाही घेत? घेता की नाही घेत सांगा मला. घ्याल तुम्ही 100%. वाय? प्रायोरिटी. तो जिंदगी में आगे बढ़ना अगर आपके लिए प्रायोरिटी है तो पैसे पैसे हे चिल्लर गोष्ट आहे, ते लगेच ऍडजस्ट होऊन जाईल. समजलं? डोंट वरी अबाउट दॅट. काही लोक मला म्हणतात की सर ऍडजस्ट नाही होणार. कसं नाही होत? तुम्ही सांगा स्वतःला की मला हे काम, तुमचं हे जे माइंड आहे हे खूप पॉवरफुल आहे. तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे मी काय सांगतो. ओके. सो डोंट वरी, आगे बढे. चलो, थँक्यू सो मच. चला पुढे जायचं.
चला. सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, की जे तुम्ही फेसबुक ऍड शिकताय, हा 3 दिवसाचा कोर्स जो आहे, हा लेवल 1 कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक आणि सगळ्या ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या तुम्हाला लागणार त्या सगळ्या क्लिअर केल्या जातील. पण याच्यानंतर एक आपला कोर्स असतो, त्याचं नाव आहे ऍडव्हान्स कोर्स. याच्या 2 लेवल आहे. त्या ऍडव्हान्स नंतर काही नाही आहे. ओके, असं काही नाही की त्याच्यानंतर काही ऍडव्हान्स असेल, त्याच्यानंतर काय असं काही नाही आहे. ह्या ऍडव्हान्स मध्ये आम्ही तुम्हाला सर्व शिकवून देतो. ओके, तर तो एक कोर्स आहे, त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला शेवटी देणार आहे. पण तत्पूर्वी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ते आपण ऐकू. ते म्हणतात की जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. जसा विचार कराल तसंच तुमचं आयुष्य होणार आहे. प्रेम द्याल, प्रेम मिळेल. पैसा द्याल, पैसा मिळेल. मान सन्मान द्याल, मान सन्मान मिळेल. आनंद द्याल तर आनंद मिळेल. प्रोत्साहन द्याल तर प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद द्याल, थँक्यू म्हणाल लोकांना तर लोकही तुम्हाला थँक्यू म्हणतील. पण आज प्रॉब्लेम काय झालेला, आपल्या आसपासच्या लोकांना तुम्ही बघा, आज लोक द्यायला तयार नाही आहे काही. ते म्हणतात की फक्त मला पाहिजे, येस और नो. किती लोक ऍग्री करतात, टाइप एजी इन द चॅट बॉक्स. लोग बोल रहे हैं आज मुझे चाहिए, मुझे देना कुछ नहीं है. पण ऍक्च्युली या निसर्गाची सुरुवातच देण्यापासून आहे. येस ऑर नो एव्हरीवन, येस ऑर नो. किती लोक ऍग्री करतात, टाइप एजी इन द चॅट बॉक्स. ऍग्री करता तुम्ही. आज मी काय करतोय 3 दिवस तुमच्या सोबत राहून, काय करतोय मी, कुणी ऑब्झर्व केलं ही गोष्ट. मी देतोय तुम्हाला काहीतरी. सो वेन यू गिव्ह यू गेट. हॅलो, वेन यू गिव्ह यू गेट. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला मिळते. सिंपल आहे ही गोष्ट. सो आता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे माझ्यासाठी. ओके, मी चॅट बॉक्स मध्ये एक लिंक शेअर करणार आहे. चला ते शेवटी करतो. ठीक आहे, काय मागायचं मी शेवटी मागेल तुम्हाला, जे मागायचं मला ते. ठीक आहे, ओके. पण तत्पूर्वी ज्या लोकांना डाऊट आहे की सर मी हे करू शकेल की नाही, मला हे जमेल की नाही, त्यांच्यासाठी खास लक्ष देऊन ऐका. आता लक्ष देऊन बघा. आम्ही काय रिझल्ट प्रोड्यूस केले आतापर्यंत ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे, की काय रिझल्ट प्रोड्यूस केले. आणि हे रिझल्ट पाहिल्यानंतर फक्त स्वतःला मनापासून एकदा विचारा की हा माणूस म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू शकतो की नाही, शिकवू शकतो की नाही. आणि जर का तुमचं मन हो म्हणेल, होकार देईल, तर त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. ओके, कारण आपलं मन कधी खोटं नाही बोलत आपल्यासोबत. आगे बढे. सर्वात पहिली केस स्टडी आहे आमची, ज्यांचं नाव आहे राजेंद्र चिंदरकर सर. हे इन्शुरन्स ऍडवायझर आहेत, मुंबईचे आहेत. यांनी 3 महिन्यात 50 नवीन ऍडवायझर जोडले आपल्यासोबत फेसबुक ऍडच्या माध्यमातून. आणि एवढंच नाही, ह्या माणसाला फेसबुक ऍड शिकता शिकता एवढं आलं, फेसबुक ऍड एवढी चांगली करता आली की यांनी 25 लोकांना पुढे फेसबुक ऍड शिकवली. आणि त्यांच्याकडून 1,000 रुपये घेऊन घेतले. कशाचे? फेसबुक ऍड शिकवायचे. किती पैसे कमवले बघा. पॉसिबल आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट केस स्टडी बघू आपण. अमित पाटील सर आहेत, जे ट्रेनर आहे, कोच आहे. 3 वर्ष झाले मेहनत करत होते. त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट जमत नव्हत्या, जमल्या तर त्यांना रिझल्ट येत नव्हता. या व्यक्तीने एक ऍडव्हर्टाइजमेंट लावली. पहिल्याच सेशन मध्ये या व्यक्तीने 40,000 रुपये कमावले. जे 3 वर्षांनी झालं ते 3 महिन्यात झालं यांच्यासाठी. अमित पाटील, हे सर्व लोकांना तुम्ही सोशल मीडियावर सर्च करू शकता. वैशाली पवार मॅडम आहेत, बिलकुल झिरो एक्सपिरियन्स, फेसबुकचा सुद्धा माहित नव्हता. यांनी ऍड लावून 30 दिवसात, विदिन 30 डेज, टॅरो कार्ड शिकवतात. हे टॅरो कार्ड कसे वाचायचे, टॅरो कार्ड शिकवतात. यांनी 1,00,000 रुपये कमावले विदिन 30 डेज. मी आत्ताच त्या मॅडमला सांगितलं ना की ते रांगोळीचे पॅचेस विकण्यापेक्षा ते बनवायला शिका, तुम्ही जास्त पैसे कमवाल. तेच सांगतोय मी. ह्या मॅडम जॉब करायच्या, 10,000 रुपये महिना होता यांना. बघा, 10,000 कुठं 1,00,000 कुठं महिन्याला. ठीक आहे. आरती मौर्य मॅडम आहेत, सेल्फ लव्ह एक्सपर्ट आहेत, हिलर आहेत, रेकी ग्रँड मास्टर आहेत. यांनी 6 महिन्यामध्ये 1,50,000पेक्षा जास्त उत्पन्न केलं. हा जुना स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. यांनी जॉब सोडून 10 वर्ष झाले होते. जॉब करत होते आधी ऍज अ HR, मग नंतर जॉब सोडला यांनी. ओके, कारण बऱ्याच वेळा महिलांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी, जबाबदाऱ्या असतात काही, त्याच्यासाठी त्यांना जॉब सोडावा लागतो, घर पाहावं लागते. त्यानंतर पुन्हा यांनी सुरुवात केली. अँड नाऊ शी इज अर्निंग एव्हरी मंथ 50, 60, 70,000 एव्हरी मंथ. ओके. अनिता शेळके मॅडम, वय वर्ष 45च्या वर असेल. अर्न 6,000 सबस्क्रायबर्स ऑन युट्यूब विथ द हेल्प ऑफ ऍड्स. 8,00,000 रुपये यांनी कमवले एका वर्षामध्ये, पूर्ण 1 वर्षाच्या स्पॅन मध्ये. काय करतात? ह्या कुकिंग कोच आहेत. हे शिकवतात. यांचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही जाऊन बघा. त्याच्यावर शिकवतात की कसं हे बनवायचं. आणि ते फक्त शिकवत नाही, गणपती आले की ते मोदक सेल करतात, पावभाजी सेल करतात, बरेचसे असे प्रॉडक्ट सेल करतात.
ठीक आहे. सो इफ इट इज पॉसिबल फॉर देम, इट इज पॉसिबल फॉर यू. किती लोकांना वाटतं की इट इज पॉसिबल फॉर मी? टाईप पॉसिबल इन द चॅट बॉक्स. टाईप PS इन द चॅट बॉक्स. पॉसिबल नाही, टाईप PS इन द चॅट बॉक्स. PS फॉर पॉसिबल. ओके, टाईप पॉसिबल इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. PS फॉर पॉसिबल. ह्या मंजुषा दांडेकर मॅडम आहेत, रेकी कोच आहेत, मेंटर आहे, हिलर आहे. यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला खूप दिसत असतील जर का तुम्ही मुंबई पुण्यातले असाल तर. यांनी 1 करोड रुपये अर्निंग केले मागच्या 36 महिन्यामध्ये. मागचे 36 महिने झाले माझ्यासोबत जुळलेले आहेत. हिलिंग शिकवतात, रेकी ग्रँड मास्टर आहेत. आणि इटसेल्फ लास्ट मंथ म्हणजे हे मी मार्च एप्रिलची गोष्ट सांगतोय, त्यांनी 5,50,000 रुपये कमवले. आणि काहीतरी एप्रिल नाही, हे मला वाटतं मार्चची गोष्ट आहे. एप्रिलमध्ये त्यांनी काहीतरी 9 लाख की 10 लाख रुपये केले एका महिन्यात. आता काही लोकांना हे एकदम असं अशक्य वाटत असेल बरं का, हेही माहिती आहे मला. कारण की एकेकाळी मला पण हे अशक्यच वाटत होतं. आमचे जे गुरु होते, आमचे जे सर होते, ते आम्हाला म्हणायचे की जेवढे तुम्ही वर्षाला कमवता आज, ते तुम्ही महिन्याला कमवाल. आम्ही म्हणा काही सांगता सर तुम्ही, असं काही होत असते का? पण जेव्हा ऍक्च्युअल तो पैसा आमच्या अकाउंटमध्ये यायला लागला, दॅट्स वेन वी अंडरस्टँड की अरे यार हे पॉसिबल आहे. 2011 मध्ये मी ड्रीम पाहिलं होतं, स्वप्न पाहिलं होतं की मला मर्सिडीज घ्यायची आहे कधीतरी. ते स्वप्न माझं 2023 मध्ये पूर्ण झालं. तेव्हा मला वाटलं की यस यार ये पॉसिबल है. अगर मैं कर सकता हूं तो कोई भी कर सकता है. राईट. एका छोट्याशा सिटीमधून आहेत ह्या मॅडम, लक्षात घ्या. ओके. नंदिनी मेश्राम मॅडम, वय वर्ष 45+. आता काही लोक म्हणतील ना की सर माझं वय जास्त आहे, मला टेक्निकल नॉलेज आहे. त्यांच्यासाठी हे उदाहरणं देत आहे मी, ठीक आहे ना. काळजी नका करू. मी काय बोललो, तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? दॅट्स ऑल. पहिला प्रश्न हा विचारा स्वतःला. आणि तुम्हाला करायचं आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा झालं, लाईफ सॉर्टेड आहे. समजलं का? बाकी कारण देऊच नका. पैसे नाही, हे नाही, ते नाही, वेळ नाही, मुलाची परीक्षा आहे, मुलीची, हे सगळे कारण आहे. स्वतःला खरोखर विचारा आरशासमोर उभं राहून की हे कारण आहेत की खरंच हे प्रॉब्लेम आहेत. हे फक्त कारण आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ह्याची आज नाही, तुम्हाला उद्या कधीतरी ते तुम्हाला जाणीव होईलच की हे फक्त कारण आहेत. बस स्वतःला दिलेले, स्वतःला लपवण्यासाठी दिलेले, स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवण्यासाठी दिलेले, बाकी काहीच नाही. ह्या मॅडमचं वय 45 पेक्षा जास्त आहे. 65 लाख रुपये कमवले 30 महिन्यामध्ये. रेकी शिकवून, टॅरो कार्ड शिकवून लोकांना. एज 45च्या वर आहे. मी काय बोललो तुम्हाला, 50च्या आसपास असेल. 65 lakhs रुपीज कमवले यांनी. ठीक आहे. कोमल गायकवाड, यंग मुलगी आहे. 11 लाख रुपये 28 महिन्यामध्ये. काय शिकवलं? कॅनवा टीचिंग करून. ओके. रसिका बोरसे मॅडम, मुंबई. याच्यापैकी बऱ्याच लोकांचे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसत असतील तर त्यांचं नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये की सर यांची मला दिसते, यांची मी स्टुडंट आहे, यांच्याकडे मी शिकलेलं आहे. लिहा चॅटबॉक्स मध्ये लिहा. बरेच लोक मला म्हणतात की सर ह्या आमच्या मॅडम आहे, ह्यांच्याकडे आम्ही शिकलो आहे. आता त्यांना समजलं की त्या मॅडमचं कोण सर आहे. ठीक आहे. सो रसिका बोरसे मॅडम, रेकी ग्रँड मास्टर, 35 लाख रुपये, 0 to 35. हा, 0 पासून सुरुवात केली, 35 लाख रुपये कमवले. ज्या दिवशी मी कार घेतली पहिली, माझी पहिली म्हणजे तशी तिसरी कार होती ते, पण मॅडमसाठी पहिली होती. त्या दिवशी मॅडम मला बोलले की सर मला पण एक दिवस कार घ्यायची आहे. म्हटलं नक्की घ्याल तुम्ही. आणि ज्या दिवशी कार घेतली त्या दिवशी सर्वात आधी मला फोटो पाठवले सकाळी. हे बघा, हे फोटो आहेत त्यांचे, की सर मी माझं स्वप्न पूर्ण केलं. काय वाटलं असेल हो, सांगा बरं जरा तुम्ही. हे त्यांचे हस्बंड आहे, हे त्यांची मुलगी आहे, मुलगा आहे. काय वाटलं असेल त्या मुलीला, त्या हस्बंडला, की माझ्या मम्मीने हे अचिव्हमेंट केली. किती मम्मी आहे तिकडे ज्यांना हे अचिव्हमेंट करावं वाटते? खरोखर सांगा. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती मम्मी आहे तिकडे की ज्यांना मुलांसाठी काही अचिव्हमेंट करायची आहे लाईफमध्ये? किती पप्पा आहे इकडे की ज्यांना काहीतरी करायचं आहे? रेज युअर हँड. ओके. फक्त आपल्यासाठी नसतो करत आपण सगळ्या गोष्टी, लक्षात घ्या. आपल्या फॅमिलीसाठी करत असतो, आपल्या आसपासच्या लोकांसाठी करत असतो. आपल्याला बघून कितीतरी लोक मोटिवेट होत असतात, कितीतरी लोक इन्स्पायर होत असतात. येस नो? राईट. एवढे रिझल्ट आहेत बघा, अजून खूप आहेत हा. म्हणजे हे तर मी तुम्हाला काही दाखवलं फक्त. यांना आम्ही अवॉर्ड दिला कारण की यांनी 0 पासून 35 लाख रुपये अर्निंग केलं, म्हणून आम्ही यांना अवॉर्ड दिला तनाज हिरानीच्या हातात. माझी एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे ग्लोबल अवॉर्ड्स. त्याच्यामध्ये आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करतो. त्याच्यामध्ये तनाज हिरानी बॉलिवूड ऍक्टर्स, तिला बोलवून तिच्या हातून यांना अवॉर्ड दिलेला आहे. किती लोकांना आवडेल की तुम्ही स्टेजवर गेले, तुम्हाला कुठली तरी बॉलिवूड किंवा मराठी सेलिब्रिटी अवॉर्ड देत आहे आणि तुमची फॅमिली समोर बसून बघत आहे? काय वाटेल जरा इमॅजिन करा. जस्ट डोळे बंद करून इमॅजिन करा की तुम्ही स्टेजवर गेले, तुम्हाला अवॉर्ड मिळत आहे
आणि तुमची फॅमिली समोर बसून बघत आहे, काय वाटेल तुमच्या पत्नीला, पतीला, तुमच्या मुलांना काय वाटेल? आपल्याला कधी कधी काय होते, काही लोक हा विचारही नाही करू शकत की अरे ऐसा हो भी सकता है. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, जो सोचोगे वही मिलेगा. सिंपल है. अगर आप सोच ही नहीं सकते मेरे भाई, तो मिलना तो बहुत दूर की बात है. ठीक है ना, पहले सोचना तो सीख लो. येस नो, राईट. ओके. यांना तनाज इनाच्या हातून अवॉर्ड दिला. किती लोकांना असं वाटते की आय वॉन्ट टू बी अ नेक्स्ट वन? टाइप मी इन द चैट बॉक्स पूरे ताकत के साथ. सर मी अमित पाटील सरांचा स्टुडंट आहे. व्हेरी गुड, थँक्यू. बघा आहे, मी म्हटलं ना, बरेच लोक सापडतात. ओके. येस येस, चांगली गोष्ट आहे, चांगले शिकवतात ते पण. ओके. सगळेच लोक चांगले शिकवतात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कुठं कुठं काय जमते ते महत्वाचं असते. ओके. हु वॉन्ट्स टू बी नेक्स्ट? सच्चे दिल से दिल पे हात रख के यहाँ पे रखो हात, आणि खरं विचारा, खरंच मला पाहिजे आहे का, मला करायचं आहे का? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ओके. येस. सो ज्यांनी ज्यांनी मी टाईप केलं त्यांच्यासाठी खास मी बोललो तुम्हाला आज एक सरप्राईज देणार आहे. मी तुम्हाला बेसिक कोर्स शिकवला, जो की उद्या पण मी शिकवणार आहे. ओके. आजही एक सेशन त्याचं बाकी आहे, अजून अर्धा तास बाकी आहे. ओके. मी तुम्हाला बेसिक कोर्स शिकवला, तो कम्प्लिटली फ्री शिकवला, ज्याची किंमत 4,999 किंवा 10,000 रुपये मिनिमम घ्यायला पाहिजे होती मी, पण ठीक आहे, तो मी तुम्हाला फ्री शिकवला. ऍडव्हान्स कोर्स जो आहे तो मी फ्री नाही शिकवणार. त्याचं कारण आहे की तुम्हाला पण ते सिरियसनेस आली पाहिजे. ओके. तुम्ही पण सिरियसली केलं पाहिजे, म्हणून ऍडव्हान्स जो कोर्स आहे तो फक्त काही स्पेशल लोकांसाठी हा ऍडव्हान्स कोर्स आहे. आणि आज मी फक्त 20 लोकांना चान्स देणार आहे माझ्या ऍडव्हान्स कोर्समध्ये येण्यासाठी. पहिल्या 20 लोकांना. तसा आपला दिवस उद्याचा आहे शेवटचा, पण मी आजच ही ऑफर का देतोय, याला म्हणतात अर्ली बर्ड ऑफर. ऐकलेलं आहे का तुम्ही? अर्ली बर्ड. अर्ली बर्ड म्हणजे एखादी ऑफर क्रिएट होण्याआधीच दिलेली ऑफर. ठीक आहे. सो आज मी फक्त 20 लोकांना चान्स देणार आहे माझ्यासोबत जुळण्यासाठी. या मीटिंगमध्ये आता जवळजवळ 160 170 पेक्षा जास्त लोक आहेत. ठीक आहे ना, आकडा अप्रॉक्सिमेटली. सो आय विल गिव्ह यू ओनली 20 पीपल चान्स टुडे. पण काय आहे हे नेमकं, कशामध्ये? तुम्हाला 1 महिना माझ्यासोबत लर्निंग करायला मिळेल, माझ्यासोबत फेसबुक शिकायला मिळेल. एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा हे माहीत करण्याच्या आधी, तुम्ही त्या 5 लोकांचा ऍव्हरेज आहात, ज्या 5 लोकांसोबत तुम्ही राहता. तुम्हाला वाटते कधीतरी लाईफमध्ये मर्सिडीज BMW घेतली पाहिजे, तर त्या लोकांसोबत राहायला सुरुवात करा. तुम्हाला वाटते कधीतरी तुम्ही मिलेनियर वगैरे झाले पाहिजे, त्या लोकांसोबत राहायला सुरुवात करा. तुम्हाला वाटते कधीतरी तुम्ही बिझनेस चालू केला पाहिजे, तशा लोकांसोबत राहायला सुरुवात करा. ऑटोमॅटिकली तुम्ही तिकडे पोहोचाल. ओके. सो फर्स्ट 20 पीपल आई एम गिविंग चांस टुडे. प्रिंसिपल ऑफ एवरेज ऑफ 5 का है कि शेर बनना है तो शेरों के साथ रहो. ओके. भेड़ बकरी बनना है तो उनके साथ रहो. सिंपल चीज है. शेर बनना है तो शेरों के साथ रहना शुरू करो. सो टुडे आय एम गिव्हिंग चान्स टू ओनली 20 पीपल. आपला जो ऍडव्हान्स कोर्स आहे तो 6 जूनला सुरू होणार आहे. लक्षात घ्या, पहिले माहिती लक्षात घ्या सर्व, नंतर तुमचे प्रश्न विचारा चॅटबॉक्स मध्ये किंवा Q&A मध्ये. ठीक आहे. आपला जो कोर्स आहे हा 4 आठवड्याचा कोर्स असेल. प्रत्येक आठवड्यामध्ये 2 दिवस तुमचा क्लास होईल, गुरुवार आणि शुक्रवार. ठीक आहे. 6 जून पासून हा क्लास चालू होणार आहे. लाईव्ह क्लास असेल, प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग पण दिल्या जाईल. म्हणजे तुम्ही जर लाईव्ह अटेंड नाही केला एखाद्या वेळेस तर रेकॉर्डिंग पण मिळेल, पण लाईव्ह पण केला तुम्ही तर तोही करू शकता. बरं, हा एक क्लास नाही, असे तुम्हाला डिसेंबर पर्यंत क्लासेस मिळतील. म्हणजे आता जून महिन्याचा क्लास मिळेल, जुलैचा मिळेल, ऑगस्टचा मिळेल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर पर्यंत असे क्लास तुम्ही अटेंड करू शकता. ओके. प्रत्येक महिन्याला रिपीट पण करू शकता. पैसे फक्त एकदाच भरायचे आहे, फीज एकदाच भरायची आहे. ठीक आहे. जूनची जी बॅच आहे त्याचा टायमिंग असणार आहे 7 वाजतापासून 8 वाजेपर्यंत. क्लिअर आहे. सगळ्या गोष्टी मी आरामात सांगतोय, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. 7 ते 8 टायमिंग असणार आहे. रेकॉर्डिंग जर का तुम्ही आज बुकिंग केलं तुमचं, तर रेकॉर्डिंग तुम्हाला ताबडतोब मिळतील. आणि लाईव्ह कोर्स पुढच्या गुरुवारपासून तुम्ही स्टार्ट करू शकाल. आणि 6 जून पासून फ्रेश कोर्स स्टार्ट होतो. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोर्स चालू होतो, शेवटच्या आठवड्यामध्ये कोर्स संपून जातो. तुम्ही जर का जूनमध्ये नाही केला, या आत्ता तुम्ही पैसे भरले आणि जूनमध्ये नाही केला, काही हरकत नाही. जुलैमध्ये करा, ऑगस्टमध्ये करा, सप्टेंबरमध्ये करा, ऑक्टोबरमध्ये करा, नोव्हेंबरमध्ये करा, डिसेंबरमध्ये करा. पण फीज आणि जागा तुम्हाला आत्ताच बुक करून ठेवायची आहे तुमची. तुम्ही म्हणाल की सर मी तर डिसेंबरमध्ये करेल, मग डिसेंबरमध्ये भरेल मी. त्यावेळी जर प्राइस 10,000 झाली तर मग तुम्हाला 10,000 द्यावं लागेल.
किंवा त्यावेळेस आम्ही हा कोर्सच बंद करून टाकला आणि आम्ही जे जुने स्टुडंट आहे त्यांना शिकवणार, आता नवीन स्टुडंट नाही घेणार, असे काही पण होऊ शकते. ठीक आहे. पण जर त्यासाठी तुम्हाला तुमची जागा बुक करणं गरजेचं आहे. ओके. पुढची गोष्ट आहे, या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहात. तुम्ही याच्यामध्ये बेनिफिट काय आहे की तुम्ही मल्टिपल क्लासेस अटेंड कराल, तुम्हाला सपोर्ट मिळेल की तुम्हाला कसे कस्टमर आणता येतील. जशी मी आज आयडिया दिली दोघांना, तशी मी पर्सनलाइज आयडिया तुम्हाला देणार आहे की तुम्ही काय करू शकता नेमकं, जिथून तुम्हाला कस्टमर मिळतील. यू विल गेट मोर क्लॅरिटी अबाउट डीएम. डीएम म्हणजे डिजिटल मार्केटिंग बद्दल अजून क्लॅरिटी तुम्हाला मिळेल. अपॉर्च्युनिटी टू कोलॅबरेट विथ अस. जर का तुम्हाला पुढे मागं असं वाटलं की सर तुमच्या सोबत कसं काम करता येईल आपल्याला, तर आपण ते पण करू शकतो. माझ्या विद्यार्थ्यांसोबतच मी जनरली काम करतो, जास्त करून बाहेरच्या व्यक्तीसोबत काम करत नाही. स्ट्रॅटेजीज अँड इम्प्लिमेंटेशन. तुम्हाला मी स्ट्रॅटेजीज देईल, जसं मी आज यांना एक स्ट्रॅटेजी दिली की तुम्ही कोर्स तयार करा, तो सेल करा, तशा स्ट्रॅटेजीज देईल तुम्हाला. आणि तेवढंच नाही, इम्प्लिमेंटेशनही सांगेल. आज तर मी तुम्हाला सांगून देईल की हे करा, ते करा, ते करा, ते करा, पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे. येस नो, त्याला म्हणतात इम्प्लिमेंटेशन. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला हेल्प करेल. एक लक्षात घ्या, एक बुरे आइडिया के लिए कोई भी वक्त अच्छा नहीं होता और एक अच्छे आइडिया के लिए कोई भी वक्त बुरा नहीं होता. काही लोकांच्या डोक्यात चालू असेल की बाबा असं तसं झालंही असेल चालू ते, पण जर का आयडिया चांगली आहे तर कुठलाच वेळ ही चुकीची नाही आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, ऍडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल. 4 आठवड्याचे लाईव्ह सेशन मिळतील. फेसबुक ऍड कशी क्रिएट करायची, एक नाही पूर्ण 6 ऍड, पूर्ण 6 ऍड शिकवेल तुम्हाला. ऑल 6 टाइप्स ऑफ ऍड. लीड जनरेशन काय असते, लीड जनरेशन कसं करतात, व्हिडिओ कसा बनवतात, इमेज ऍड कशी बनवतात, हे पण शिकवेल तुम्हाला. स्पेसिफिक ऍड फॉर युअर बिझनेस. पर्टिक्युलर तुमचा रिअल इस्टेट बिझनेस आहे, ब्युटी बिझनेस आहे, त्याच्यासाठी तुम्ही कसं ऍड क्रिएट करणार तुमच्या बिझनेससाठी. कोचिंग बिझनेस आहे, व्हॉट एव्हर, टेलरिंग बिझनेस आहे, कोणताही बिझनेस असू शकतो, त्याच्यासाठी काय ऍड केली पाहिजे ते तुम्हाला सांगेल. एव्हरी वीक Q&A असते आपलं. प्रत्येक शुक्रवारी तुमचं Q&A सेशन असते, प्रत्येक शुक्रवारी असते. ठीक आहे. हेल्प इन गेटिंग क्लायंट्स. तुम्हाला क्लायंट्स कसे मिळतील त्यासाठी मदत करू. चान्स टू वर्क विथ अस. आणि 10 दिवसाचा रेकॉर्डेड कोर्स पण तुम्हाला देऊ. ओके. तुम्ही जो कोर्स कराल त्याचे रेकॉर्डिंग देऊ, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स पण देऊ. याच्यामध्ये काय काय शिकणार आहे आपण. अवेअरनेस ऍड, ट्रॅफिक ऍड, लीड ऍड, एंगेजमेंट ऍड, बिलिंग सेटिंग, हाऊ टू डुप्लिकेट ऍड, हाऊ टू क्रिएट व्हिडिओ ऍड्स, बिलिंग सेटिंग कशी करायची असते, ऑडियन्स काय असतो, हाऊ टू शूट व्हिडिओ ऍड्स, कंटेंट मेकिंग काय असते, चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा, ऍड कॉपी कशी बनवायची, हे सगळं शिकणार आहे आपण स्टेप बाय स्टेप. उद्या पण काही शिकवणार आहे मी तुम्हाला काही गोष्टी, पण हे ऍडव्हान्स कोर्सचं सांगतोय मी आता. ठीक आहे. आता काही लोकांच्या मनात असेल की हा कोर्स आम्ही का घ्यावा किंवा याचा पार्ट आम्ही का बनावं. पहिलं कारण आहे की तुम्ही टेक्निकली जर का तुम्हाला शुअर व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल, तर तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. नंबर 2, तुम्हाला जर का मार्केटिंग आणि सेल्सचं नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. तुम्हाला जर तुमचा बिझनेस चालू करून वाढवायचा असेल किंवा असलेला बिझनेस वाढवायचा असेल तर हा कोर्स केला पाहिजे. सिंपल, मी 3,000ची आयडिया 30,000 कन्वर्ट करून दिली. काय नाव आहे, सोनिया मॅडम, त्यांना 3,000ची आयडिया 30,000 कन्वर्ट करून दिली. लक्षात घ्या, जर का तुम्ही माझ्यासोबत इन्व्हेस्टमेंट केली तर मी 3 लाखापर्यंत कदाचित तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. सिंपल गोष्ट आहे यार ही. एक छोटीशी म्हणजे एक छोटीशी गोष्ट खूप काही बदलू शकते. पण ती गोष्ट काय आहे ही माहित असलं पाहिजे. ठीक आहे. टू अंडरस्टँड डिजिटल मार्केटिंग, टू अर्न मोर मनी अँड वर्क ॲज पर युअर चॉईस. त्याच्यासाठी तुम्ही हा कोर्स केला पाहिजे. जर का तुम्हाला असं वाटलं की पैसे जास्त कमवायचे पण माझ्या पद्धतीनं मी काम करेल, आज मला 3 दिवस वाटलं 3 दिवस फ्री करतो, 5 दिवस वाटलं 5 दिवस फ्री करतो, नाही वाटलं नाही करत. सिंपल आहे गोष्ट. टू लिव्ह अ बेटर लाईफस्टाईल. बेटर लाईफस्टाईल म्हणजे काय, आधी मी टियागोमध्ये फिरायचो, आता मी मर्सिडीजमध्ये फिरतो. बेटर लाईफस्टाईल. मला वाटलं मी टू व्हीलर घेऊन फिरतो. सो अपनी चॉईस से जिंदगी जिओ. ठीक आहे. टू बी विथ ग्रेट पीपल. चांगल्या लोकांसोबत राहाल तर चांगल्या गोष्टी शिकसाल. सिंपल आहे. म्हणून हा कोर्स तुम्ही जॉईन केला पाहिजे. हे कारण आहेत काही त्याचे. या कोर्सची जी ऍक्च्युअल प्राइस आहे तुमच्या समोर आहे, ती आहे 25,000 प्लस GST. पण तुम्हाला आज एवढे पैसे द्यायची गरज नाहीये, हे पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्हाला आज मी एक खास ऑफर देणार. ही ऑफर आहे, ही जी प्राइस आहे ही उद्याची प्राइस आहे. उद्या तुम्हाला 25,000 प्लस GST द्यावं लागेल. पण तुम्ही जर आज प्री बुकिंग केलं तर तुम्हाला एवढे पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला द्यावं लागेल. या 25,000 काय मिळणार आहे, म्हणजे 25,000 द्यायची गरज नाही तुम्हाला, पण याच्यामध्ये काय मिळणार आहे, 4 वीकचा कोर्स, 3 महिन्याचा सपोर्ट आणि 7 महिन्याचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळणार आहे. लाईव्ह म्हणतोय मी, रेकॉर्डिंग नाही देणार आहे मी. ओके. लाईव्ह शिकवणार आहे, जसं आज शिकवत आहे. आता किती वाजलेले आहेत, 10 वाजून 10 मिनिटं झाले. आजचा शुक्रवार आहे म्हणजे मी लाईव्ह आहे. ओके. तुमच्यासोबत बोललोय मी, राईट. सो एक्स्ट्रा बोनस याच्यासोबत काय देईल मी,
पहिला बोनस देईल तुम्हाला की स्वतःचं पुस्तक कसं लिहाल तुम्ही, याचाच एक बोनस देईल. याचा एक कोर्स देईल तुम्हाला, जो की रेकॉर्डेड कोर्स असेल. मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो पुस्तक कसं लिहायचं. बरोबर आहे. अमेझॉनला जाऊन पाहून घ्या माझं पुस्तक, माइंडसेट टू लाईफ सेट नावाने आहे. ओके, ठीक आहे. 1-to-1 क्लॅरिटी कॉल. जसं मी आता सोनिया मॅडम सोबत बोललो, गौरव सोबत बोललो, तसं मी 1 तास बसून बोलेल तुमच्यासोबत आणि समजून घेईल की तुम्हाला नेमकं कुठला बिझनेस कसा केला पाहिजे, तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही काय चुकी करताय. ओके, तर हे 2 बोनस देणार आहे तुम्हाला मी. ह्या बोनसची किंमत होते 39,998 रुपये. प्लस जे लोक आत्ता ऍक्शन घेतील त्यांना मी अजून 2 बोनस एक्स्ट्रा देणार आहे. पहिला आहे वीकली Q&A. प्रत्येक वीकली तुमचं क्वेश्चन आन्सर होईल. आणि एका VIP व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस, जिथे तुम्ही 24 तासात कधीही तुम्हाला काही प्रश्न आला, रात्री 2 वाजता येऊ द्या, 3 वाजता येऊ द्या, फक्त ग्रुपवर टाकून ठेवा. तुम्हाला तिथे उत्तर मिळून जाईल त्याचं पुढच्या 2 ते 3 तासात. ठीक आहे. फक्त रात्र असली तर सकाळची वाट बघावं लागेल तुम्हाला, बाकी काही नाही. पण रात्री 11-12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत आम्ही ऍक्टिव्ह असतो. आमची टीम ऍक्टिव्ह असते, काळजी नका करू. मी उत्तर देतो, माझी टीम उत्तर देते. त्यानंतर पुढे आहे फेसबुक ऍडव्हान्स कोर्स. एक्स्ट्रा बोनस आणि ऍक्शन टेकर हे जर सगळं बघितलं तुम्ही, तर हे आहे 64,996 रुपयाचं. हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. टोटल व्हॅल्यू आहे 64,996 रुपये. ओके, पण आज तुम्हाला हे द्यायची गरज नाही. पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज मी तुम्हाला 80% डिस्काउंट देणार आहे याच्यामध्ये. आणि आजची जी ऑफर आहे माझी, ती आहे 9,999 रुपये या सगळ्या गोष्टीसाठी. फक्त मला चॅट मध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्हाला आता, किती लोक ही ऑफर घेण्यासाठी तयार आहेत. टाईप मी इन द चॅट बॉक्स. फक्त तुम्हाला पे नाही करायचं आता, फक्त तयार आहे सर मी, आय एम रेडी. आय एम रेडी टाईप करा किंवा मी टाईप करा, वॉट एव्हर. आता मी बोललो ना थोडा वेळ आधी की कसं आहे, खूप लोकांना वाटत असते कि यस मुझे करना है, बट जब करने की बारी आती है ना, बहुत सारे लोग पीछे हट जाते. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, मला माहित नाही योग्य राहील की नाही सांगणं इथं, पण तरी मी सांगून देतो. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, ती म्हण काय आहे माहित आहे का? शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात, हमें कुछ नहीं करना. सो ही मानसिकता आपल्याला तोडली पाहिजे. आता असं वाटते का तुम्हाला? येस ना? काय वाटते तुम्हाला? आणि इथे माझ्या सेशन मध्ये आलेला, मला तरी असं वाटतं की इथे आलेला प्रत्येक व्यक्ती त्याला काहीतरी करायचं आहे म्हणून तो इथे आहे. म्हणून त्यांनी एवढा वेळ काढला. म्हणून तुम्ही आज कालचं सेशन अटेंड केलं, आजचं सेशन केलं, आणि तुमच्यात आणि माझ्यात काहीतरी कनेक्शन आहे. येस ऑर नो? म्हणून तुम्ही इथे आहात. तुम्ही विनाकारण इथे नाही आहात, लक्षात घ्या. काहीतरी कनेक्शन आहे. त्या 500 लोकांमधून का बरं तुम्हीच इथं बसलेले आहे, बाकीचे का नाही आले? त्यांना का बरं काही दुसरे कारण होते? बर्थडे होता, लग्न होतं, काहीतरी ऑफिसचं काम होतं, ट्रॅफिकमध्ये फसले असतील काही लोक. काही लोक गाडीमध्ये बसूनही माझं सेशन ऐकत असतील. ऐकतात काही काही लोक, मोबाईलवरून जॉईन करून ऐकतात. राईट? किती लोक, बऱ्याच लोकांनी येस 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 टाइम केलाय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पण तुम्हाला मी बाईकवर ऐकतोय बघा, आहे मी काय बोललो, मला माहित आहे की पीपल आर लिसनिंग ऑन कार इन द कार और बाईकमध्ये किंवा जॉबवर. अशा वेगवेगळ्या काही काही महिला किचनमध्ये काम करता करता ऐकतात. सो याचा अर्थ काय आहे की तुम्ही कमिटेड आहात, तुम्हाला काहीतरी करायचं आहे. सो दिस इज द राईट टाइम टू टेक डिसिजन. जर का मी 9,999 तुम्हाला आज प्राइस दिली, तरीही बऱ्याच लोकांनी टाईप केलं की हो सर आम्ही तयार आहे, पण मी हे पण प्राइस तुम्हाला देणार नाही आहे. आणि मी तुम्हाला काही बोनसेस पण देणार आहे. अजून एक्स्ट्रा बोनस ते आहे की तुम्हाला माझे 5 ईबुक देणार आहे मी. ईबुक जर का तुम्ही वाचले नाही, तुम्हाला सांगतो, मी खरं सांगतो, त्याच्यातले तर मी तुम्हाला 2 ईबुक लगेच देईल. ते ईबुक जर का तुम्ही वाचले तर तुम्हाला समजेल की वाव काय कंटेंट आहे याच्यामध्ये, जबरदस्त. ओके, ते 5 ईबुक काय आहे ते तुम्हाला सांगून देतो मी. ओके, सो माझी ऑफर आहे आजची, ती आहे हे सगळं पकडून याच्यामध्ये पर्सनल सपोर्ट पण मी तुम्हाला देईल, 5 ईबुक पण देईल. टोटल व्हॅल्यू जी आहे ती होणार आहे 1,54,994 रुपये. पण ही आजची सेकंड डे माझी ऑफर आहे, विच इज एक्सक्लुझिव्हली फॉर ओनली अँड ओनली. नेहमी मी 15 लोकांना ऑफर देतो, यावेळेस मी 20 लोकांना देणार आहे. हा नंबर आहे, हा गुगल पेचा QR कोड आहे. कृपया ज्यांना ज्यांना ही ऑफर घ्यायची आहे त्यांनी हा QR कोड स्कॅन करून ठेवा. हा नंबर तुमच्या गुगल पे फोन पे मध्ये टाकून ठेवा. मी आता 1 मिनिटामध्ये ऑफर रिव्हील करणार आहे तुमच्या समोर. आणि फक्त पहिले 20 रजिस्ट्रेशन जे येतील त्यांच्यापर्यंत ते सीमित राहील. ओके, 1, 2, 3 अँड गो. आजची जी ऑफर आहे तुमच्या सर्वांसाठी विथ 97%
ऑफ, that is only and only, hello, only and only सांगू, that is only and only 4,999 rupees. That's all. आज तुम्हाला हे सर्व काही जे जे तुम्हाला मी दाखवलं आता 5-10 मिनिटं आधी, हे सर्व काही याच्यामध्ये आहे. फेसबुकचा ऍडव्हान्स कोर्स, 1 महिना तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात. पर्सनल स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी 7507253253 या नंबरचा वापर करून पेमेंट करायचा आहे. चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे की पेमेंट डन. मी तुम्हाला वेलकम करेल तुमचं नाव घेऊन. ओके, आय एम इन, कोणीतरी मेसेज केलेला आहे. वेलकम अक्षयजी, थँक्यू सो मच अक्षयजी, वेलकम. ओके, सो तुम्हाला फक्त पेमेंट करायचं आहे. QR कोड स्कॅन करायचा, पेमेंट करायचं, 4,999. ही ऑफर उद्या नसेल, हे पण मी तुम्हाला सांगतो. दिस इज ऑफर फॉर टुडे ओनली, कारण आजचा दुसरा दिवस आहे. उद्या आपला लर्निंगचा तिसरा दिवस असणार आहे. तिसऱ्या दिवशी पण मी तुम्हाला भरभरून नॉलेज देणार आहे, खूप काही शिकवणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जी ऑफर देईल ते याच्यापेक्षा जास्त असेल, लक्षात घ्या. सो टेक बेनिफिट टुडे ओनली. ओके, दिस इज माय ऑफर इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला सिम्पल QR कोड स्कॅन करायचा आहे, पेमेंट करायचं आहे. आणि तुमच्या समोर आता मी काही लोकांना क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असते, ते लोक ते म्हणतात की सर आम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करायचा आहे, तर त्यांच्यासाठी मी क्रेडिट कार्डची लिंक सुद्धा शेअर करतोय. ओके, पेमेंट नसेल, काही अडचण असेल, तुम्ही काय करा, क्रेडिट कार्डचं वरून पेमेंट करू शकता. तुम्ही तुमच्या मित्राचं क्रेडिट कार्ड, मैत्रिणीचं क्रेडिट कार्ड, कुणाचंही क्रेडिट कार्ड तुम्ही वापरू शकता. सो क्रेडिट कार्डवरून ज्यांना पेमेंट करण्याचं आहे त्यांच्यासाठी मी लिंक शेअर करतोय चॅटबॉक्समध्ये, आणि ती लिंक आहे ही. ओके, येस, लिंक आलेली आहे बघा चॅटबॉक्समध्ये. ओके, सो क्रेडिट कार्डसाठी ही लिंक आहे इकडे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्रेडिट कार्डवर पेमेंट करू शकता. ओके, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. ओके, आता पुन्हा एकदा रिपीट करतो की हा जो निर्णय तुम्ही घेताय आज, हा तुम्ही आजसाठी नाही घेताय, हा तुमच्या भविष्यासाठी घेतायत. लक्षात ठेवा, जो तुम्ही आज निर्णय घेता, जे तुम्ही निर्णय पास्टमध्ये घेतले त्याचा फायदा तुम्हाला आज होत आहे. तसंच तुम्ही जर का आज कुठला निर्णय घेता तर त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, फेसबुक ऍड जर का तुम्ही शिकले तर तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही लाखो रुपये कमवणार पण आहात. आणि मी फक्त आणि फक्त 5,000 रुपीज मध्ये तुम्हाला हे शिकवणार आहे. काही लोक तर मला 9,999 रुपये द्यायला सुद्धा तयार होते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. यू हॅव 2 ऑप्शन्स टुडे. कोणते आहेत ते 2 ऑप्शन? इथं लक्ष द्या. ऑप्शन 2 आहेत तुमच्याकडे. ऑप्शन काय आहेत? ऑप्शन नंबर 1, हे 5,000 रुपये जे आहे ना, याची FD करा, FD, आणि बँकेत ठेवून द्या. ठीक आहे, याचे तुम्हाला 1 वर्षाने 5,500 रुपये मिळतील. हे पण जास्त सांगितले मी. ठीक आहे, आणि आज हे 5,000 रुपये माझ्यासोबत इन्व्हेस्ट करा. कदाचित 1 वर्षाने तुम्ही 50,000 किंवा 5 लाख पण कमवाल. ओके, डोंट वरी अबाउट इट. ओके, सो चॉईस इज युअर्स की तुम्हाला या 5,000ची FD करायची आहे की हे 5,000 रुपये तुमच्या लर्निंगवर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे. चॉईस इज युअर्स. ओके, सो दिस इज माय ऑफर इन फ्रंट ऑफ यू. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी क्वेश्चन, प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. 5 ते 10 मिनिटात आपण पुढच्या सेशनवर जाणार आहोत. फक्त हे ऑफर जे आहे 2 ते 3 मिनिटाची आहे. त्यानंतर लगेच आम्ही पुढच्या आपल्या सेशनवर जाणार आहोत. हा, पहिला प्रश्न आहे की सर क्लास टायमिंग चे काही ऑप्शन आहे का? सो या या बॅच मध्ये तर काही ऑप्शन नाही आहे, पण कदाचित पुढची बॅच जर का सकाळी असली, दुपारी असली, ते बॅच तुम्ही अटेंड करू शकता. दुसरा आहे एनी अदर डे अवेलेबल. नो, देअर इज नो डे अवेलेबल. हा एकच दिवस आहे, गुरुवार आणि शुक्रवार. ओके, आता काही लोकांचे अजून काही प्रश्न असतात की पहिला प्रश्न असतो की इज देअर रेकॉर्डिंग अवेलेबल, आम्हाला रेकॉर्डिंग मिळतील का? तर त्याचं उत्तर आहे येस, रेकॉर्डिंग तुम्हाला, प्रत्येक रेकॉर्डिंग तुमच्या शेअर केली जाईल. प्रश्न नंबर 2 असतो कॅन वी चेंज द टाइम? नो, यू कॅनॉट चेंज द टाइम. पण जूनची बॅच 7 वाजता आहे, जुलैची कदाचित सकाळी 7 वाजता असेल, ऑगस्टची कदाचित दुपारी असेल, तर तुम्ही कुठं ना कुठं ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, किंवा आपलं शनिवार रविवार एक सेशन असते 3 महिन्यातून एकदा, ते सेशन तुम्ही अटेंड करा. ते 3-3 तासात सेशन असते. त्यामध्ये संपूर्ण फेसबुक ऍड मी शिकवून देतो, प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग पण देतो. त्यामुळे टाइमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. काही लोकांचं म्हणणं असेल कॅन वी पे इन इन्स्टॉलमेंट? सो आन्सर इज येस. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून इन्स्टॉलमेंट मध्ये पे करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन मी तुम्हाला देतो की या QR कोडवर आत्ता फक्त तुम्हाला बुकिंग अमाऊंट भरायची आहे आज 1,000 रुपये, आणि उरलेले पैसे जे आहे ते बॅच सुरू होण्याच्या आधी तुम्हाला पूर्ण पेमेंट करायचं आहे. हे पण तुम्ही करू शकता. कॅन वी गेट Q&A रेकॉर्डिंग? उत्तर आहे येस. कॅन वी अटेंड मल्टिपल क्लासेस? उत्तर आहे येस. कॅन वी गेट पर्सनल सपोर्ट? उत्तर आहे येस. ओके, इफ यू कनेक्ट टुडे यू विल गेट पर्सनल सपोर्ट. सो अजून मी एक ऑफर दिलेली आहे तुम्हाला की जर का तुम्हाला पूर्ण पैसे भरणे आज शक्य नसेल, किंवा तुम्हाला उद्याचं सेशन अटेंड केल्यावर पैसे भरायचे असतील, तर आता फक्त 1,000 रुपये देऊन बुकिंग करायची आहे.
बाकीचे 3,999 रुपये, तुमची सीट 4,999 मध्ये बुक होईल. 3,999 रुपये 6 जूनच्या आधी भरायचे, किंवा 6 जूनच्या आधी नाही भरणं झाले तुमच्याच्याने, काही प्रॉब्लेम आला, जुलैच्या बॅचच्या आधी भरा, ऑगस्टच्या बॅचच्या आधी भरा. कधी तर भरू शकाल ना डिसेंबर पर्यंत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. सो जस्ट पे 1,000 अँड बुक युअर सीट. आणि ज्यांना फुल पेमेंट करायचं त्यांनी फुल पेमेंट करायचं आहे. ओके. दीपकजी वेलकम वेलकम, थँक्यू सो मच फॉर मेकिंग पेमेंट. दीपकजी यांचं पेमेंट आलेलं आहे. ओके ओके. सो इथं आहे फेसबुक वर पेज आणि अकाउंट ओपन केला आहे. ओके ओके ठीक आहे, त्याचे उत्तर आपण नंतर देऊ. हाऊ टू ओके, त्याचं पण उत्तर देऊ आपण. हं, ठीक आहे. ओके ठीक आहे. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग फीज, एनी क्वेश्चन रिगार्डिंग फीज क्लास, एनी क्वेश्चन्स? नो क्वेश्चन्स, पुढे जायचं. ओके. ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी येस, बुकिंग अमाऊंट डन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच विलासजी, थँक्यू सो मच, वी रिसिव्ड युअर पेमेंट. येस. शेवटचं 1 ते 2 मिनिटं मी अजून घेतोय याच्यावर, त्यानंतर मी थांबेल. ठीक आहे. सो QR कोड तुमच्या समोर आहे. सर्वांनी एक काम करा फक्त आता इथे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. ओके, एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी याचा, याचा एक स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या समोरची स्क्रीन आहे त्याची. ओके. आणि रात्री 12 वाजेपर्यंत, आज रात्री 12 पर्यंत, आता 10:30 वाजत आहे, 1.5 तास आहे तुमच्याकडे, आरामात विचार करा. फक्त एक काम करा, डोळे लावा आणि फक्त हेच विचारा तुमच्या मनाला, आताही विचारलं चालते, मनावर हात ठेवा आणि एवढं विचारा की हा माणूस योग्य आहे का, याच्यासोबत मी गेलं पाहिजे का, याच्यासोबत मी ऍडव्हर्टाइजमेंट शिकलो पाहिजे का, किंवा याच्यासोबत मी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजे का, एवढं विचारा. आन्सर येस आलं पेमेंट करून टाका, आन्सर नो आलं सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. उद्याचा क्लास अटेंड करा, टाटा बाय बाय गुड बाय करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे. ओके. सो ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलंय प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. दीपकजी, अक्षयजी, व्हेरी गुड. ठीक आहे. विलासजी, 3 लोकांचे पेमेंट आलेले आहे आतापर्यंत. ठीक आहे. ज्यांनी पेमेंट केलं मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. चलो ओके क्लिअर. घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी? स्क्रीनशॉट घेतला असेल तर जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स, टाईप डन. जर का स्क्रीनशॉट घेतला असेल टाईप डन. पुढे जायचं आपल्याला. डन. येस. सर इन्स्टा ऍड पण शिकवणार का? हो, फेसबुक म्हणजे इन्स्टा आला त्याच्यामध्ये, फेसबुक आहे म्हणजे इन्स्टा आलं त्याच्यामध्ये, काळजी नका करू. अजून असे काही प्रश्न असतील तर विचारून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सर इन्स्टा ऍड शिकवणार का, हा एक प्रश्न होता. ठीक आहे. काही लोक म्हणतात की सर पैसे आमचे निघतील की नाही, आम्ही पैसे कमवू की नाही, त्याचंही उत्तर देतो मी, हो तुम्ही पैसे कमवाल, काळजी नका करू. ठीक आहे. काही लोक म्हणतात की सर आम्ही पहिले पैसे भरले, आम्हाला सपोर्ट नाही मिळाला, तुमच्याकडे मिळेल की नाही. ठीक आहे, हाही प्रश्न असू शकतो. तर मी तुम्हाला ग्रुप दाखवून देतो की मी कसा सपोर्ट करतो त्याचा. ठीक आहे. ठीक आहे. काही लोक हे म्हणतात की सर आम्हाला जमेल की नाही, आम्ही तर नवीन आहे. मी काय म्हणतो, तुम्हाला दाखवलं मी, 45 वर्षाची लेडीज आहे, 50 वर्षाची लेडीज आहे, सगळे तुम्ही बघितले उदाहरण, तुमच्या डोळ्यांनी बघितले. ठीक आहे. हे लोक लाख लाख रुपये कमवत आहे. सो यू कॅन ऑल्सो अर्न. ओके ठीक है. ओके चलो आगे बढ़े, बढ़े आगे. पुढे जायचं का? येस नो इन द चॅट बॉक्स. ऍडव्हान्स पेमेंट डन, अक्षयजी. ओके. सर्वांनी, ज्यांनी ज्यांनी ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे, ज्यांनी फुल पेमेंट केलेलं आहे, त्यांना लगेच ग्रुपमध्ये ऍड करू आम्ही, मेन ग्रुपमध्ये, जो आमचा VIP ग्रुप आहे त्याच्यामध्ये. ज्यांनी ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे तुम्हाला टेम्पररी ग्रुपमध्ये ऍड केला जाईल थोडा वेळ. जेव्हा तुम्ही फुल पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला परमनंट ग्रुपमध्ये ऍड केला जाईल. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवा, 6 जूनला आपली बॅच चालू होणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला फुल पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. ओके. काही भ्यायची गरज नाही राहुलजी, शिक्षण किती कमी असू द्या, शिक्षणाची गरजच नाही याच्यामध्ये, हे टेक्निकल स्किल आहे. ओके. मी BCom MBA आहे, मला टेक्निकल नॉलेज नव्हतं, स्टील आय एम डुईंग इट मॅन, सो यू कॅन ऑल्सो डू इट. ओके. सर नेटवर्क इश्यू आहे सेशनची, उद्याची डे 3 ची लिंक व्हॉट्सअपला येईल का? हो, डे 3 ची लिंक येईल व्हॉट्सअपला. नेटवर्क इश्यू असेल, पेमेंट होत नसेल तर तुम्ही एक काम करा, रात्री 12 पर्यंत कधीही पेमेंट करा. तुमच्या अकाउंटला पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला कोणाला तरी पाठवायला लावा. नंबर आहे हा इथे, 7507253253 या नंबरवर. कितीतरी लोक हे करतात, याच्या आधी केलेलं आहे लोकांनी. सर माझ्याकडे कॅश आहे, तर कोणाला तरी पाठवायला लावतात पैसे, नंतर त्याला देतात दुसऱ्या दिवशी. ज्याला करायचं असते ना तो कारण नाही सांगत, लक्षात घ्या, हे माझा एक्सपिरियन्स आहे. आणि ज्याला करायचंच नाही त्याचजवळ कारण 100, 200, 500, 1000, लाखो आहेत, त्याला काही हे नाही आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. तर आता आपण डॅशबोर्डवर जाणार आहे. पुन्हा एकदा शेवटचा 1 सेकंदासाठी स्क्रीन शेअर करतोय फक्त. ज्यांनी स्क्रीनशॉट घेतला नसेल याचा स्क्रीनशॉट घ्या, हा QR कोड आहे. रात्री 12 पर्यंत, मी स्ट्रिक्टली सांगतोय, रात्री 12 पर्यंत जर का तुम्ही पेमेंट केलं तरच तुम्हाला ही ऑफर मिळेल, 4,999. अन्यथा उद्याची ऑफर वेगळी असणार आहे. सो मेक शुअर यू आर टेकिंग ऑफर टुडे ओनली. ठीक आहे.
काही नाही, फक्त 1000 रुपये पे करून तुम्ही बुक करा सीट. आणि ते 1000 रुपये नॉन रिफंडेबल असतील हे पण मी सांगतो तुम्हाला. तुम्ही जर उद्या जर मन तुमचं चेंज झालं की मला नाही करायचा कोर्स, तुमचे 1000 रुपये गेले. कारण त्याचं कारणही सांगतो मी. मला वाटते की तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे, तुम्ही मागं नाही हटले पाहिजे. ठीक आहे. म्हणून मी काय म्हणतो की मी तुमचे 1000 रुपये परत देणार नाही. तुम्ही ते ऍडजस्ट करा, आणि ते ऍडजस्ट होतात, काही मोठी गोष्ट नाही आहे. 5000 रुपये काही मोठी गोष्ट नाही आहे. 20-20 हजाराचे मोबाईल आहे आपल्या खिशामध्ये, 15 हजाराचे, 20 हजाराचे. आय डोंट थिंक इट्स अ बिग अमाउंट. ठीक आहे. ओके, चलो आगे बढ़े. आता मी लाईव्ह डॅशबोर्डवर घेऊन जातोय तुम्हाला. आणि लाईव्ह डॅशबोर्डवर मी तुम्हाला आज ऑडियन्सचं जे मी शिकवलं ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार. इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. हे ऍड मॅनेजर आहे. ओके, भरपूर लोकांचे 3 ते 4 लोकांचे पेमेंट आलेले आहे. ओके मला. ठीक आहे. सो ज्यांचे ज्यांचे पेमेंट आले, थँक्यू सो मच फॉर फॉर दॅट. ज्यांना पेमेंट करायचं असलं अजूनही करू शकता. हे लाईव्ह डॅशबोर्ड आहे. आजचा सेशनचा हा शेवटचा पार्ट आहे. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. काही लोक गेले सोडून पैसे ऐकून, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी हा पार्ट मिस केला. ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी तुम्हाला ऑडियन्स सांगितलं, ऑडियन्स. ठीक आहे. की तुम्ही जर का राईट ऑडियन्स चूज नाही केला तर तुम्ही राईट लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आता बघा, ही एक ऍड आहे. ओके, ही मी डिटेलमध्ये शिकवणार आहे तुम्हाला. उद्या पण याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. आता ही एक ऍड आहे, याला जर मी एडिट करतो इथून. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे नंबर 2चं जे पार्ट दिसते तुम्हाला, याला ऍड सेट म्हणतात. याला मी क्लिक करतो, या ऍड सेटला मी क्लिक करतो. आणि इथे खाली जे की मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, तर इथे तुम्ही ऑडियन्स सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये तुम्ही लोकेशन सिलेक्ट करू शकता. सर्वप्रथम रिअल इस्टेटवाला जर कोणी इथे असेल आणि तुमचं जर का पर्टिक्युलर एखाद्या पिनकोडमध्ये तुमचं जर का ते प्रॉपर्टी असेल तर तो पिनकोड तुम्ही इथे टाकू शकता. फॉर एक्झाम्पल 411-011. हा पिनकोड टाकून तुम्ही त्या पर्टिक्युलर पिनकोडमध्ये ऍड लावू शकता. हे बघा, ह्या पिनकोडमध्ये ही ऍड लागलेली आहे आता. ठीक आहे. ओके, 3 ते 4 लोकांचे अजूनही पेमेंट येत आहे लोकांचे. थँक्यू सो मच जे लोक पेमेंट करत आहे. फक्त चॅट बॉक्समध्ये लिहा पेमेंट डन. ओके, म्हणजे मला समजेल. ठीक आहे. आणि स्क्रीनशॉट पाठवा प्लीज. 7507253253 यावर स्क्रीनशॉट पाठवा. लक्ष्मी ओमाळे, थँक्यू सो मच फॉर मेकिंग पेमेंट. थँक्यू लक्ष्मीजी. ओके. सो 7507253253 यावर स्क्रीनशॉट पाठवा. सो याच्यामध्ये तुम्हाला पिनकोड टाकूनही तुम्ही सिलेक्शन करू शकता. ठीक आहे. पहिली गोष्ट तर ही झाली. दुसरी, तुम्ही एज सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये, की तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्या एजच्या लोकांना ऍड दाखवायची आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही फिमेलला दाखवायचे की मेलला दाखवायचे हे चूज करू शकता. चौथी महत्वाची गोष्ट, जर का तुम्ही एखादा क्लास घेत असाल, आता जसं मी मराठीमध्ये क्लास घेतो, तर मी इथे सिलेक्ट करू शकतो की मला फक्त मराठी लँग्वेज बोलणाऱ्या लोकांनाच ऍड दाखवायची आहे माझी. किती जबरदस्त आहे हे, तुम्ही लक्षात घेताय का हे जरा? समजतंय का तुम्हाला किती जबरदस्त आहे? ओके. ओके. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर फेसबुक याचा वापर करून यार तुम्ही मला सांगा, सिम्पल सांगा आहोत मला. हॅलो, ऐका माझी गोष्ट, सर्वांनी लक्ष द्या. हे ऍड शिकून तुम्ही आज हे 5000 रुपये इन्व्हेस्ट करताय तुम्ही, समजा हा कोर्स शिकण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला जर का तुमचं प्रोडक्ट जर का 1,000चं प्रोडक्ट आहे, तुम्ही 5 प्रोडक्ट जरी विकले ना माझ्याकडून ऍड शिकल्यानंतर, तर निघाले का हे पैसे तुमचे कोर्सचे? येस नो? येस. समजा तुमचं 5,000चं प्रॉडक्ट आहे, तुम्ही एक प्रॉडक्ट जर का विकलं, एक कस्टमर जरी का मिळालं तुम्हाला, निघाले का हे माझे पैसे? येस नो? येस. याच्यानंतर जेवढे पैसे येतील ते सगळं काही बोनस आहे तुमच्याकडे, बोनस. अहो, मी तुम्हाला राजेंद्र सरांचं एक्झाम्पल दिलं. त्यांनी माझ्याकडून ऍड शिकले आणि 25 लोकांना पुढे ऍड शिकवून टाकली. किती कमवले त्यांनी? 25,000 रुपये. 1,000 रुपये घेऊनच शिकवले. किती दिले मला? 5,000. अमित सरांचं सांगितलं रे, अमित सरांचं नाव घेतलं कोणीतरी. अमित सर फेसबुक ऍड शिकवतात की नाही? पाटील सर आहेत का इकडे? सांगा बरं चॅटबॉक्स मध्ये. शिकवतात की नाही अमित सर फेसबुक ऍड? मग काय आहे, तुम्ही पण शिकवू शकता तुम्हाला जर असं वाटलं उद्या, तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. हे बघा, इथे तुम्ही ऍडव्हान्स ऑडियन्स इथं सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये तुम्ही जेंडर सिलेक्ट करू शकता. याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे हा, डिटेल टार्गेटिंग. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर क्षेत्रातले लोक तुम्हाला जर शोधायचे असतील, समजा तुम्ही रिअल इस्टेट मध्ये आहेत ना, तुम्ही इथे लिहा रिअल इस्टेट. हे बघा, आला का रिअल इस्टेट इकडे? ठीक आहे. आता मगाशी कोणीतरी पैठणी साडीचं बोलले. ठीक आहे. आता पैठणी साडी कोण घेणार? मी तुम्हाला बोललो लेडीज घेणार पहिली गोष्ट. कुठल्या लेडीज घेणार? ज्या लेडीज जॉब करतात किंवा काहीतरी काम करतात, राईट? सो आता मी इथे लिहितो बघा, वर्किंग विमेन. आला का खाली? बघा, फ्रेंड्स ऑफ विमेन विथ बर्थडे, वर्किंग विमेन. सॉरी.
आलं का बघा, वुमेन इन वर्कफोर्स. ओके, बरं हे जाऊ द्या. ज्यांचा बर्थडे आहे त्या लोकांनाही शोधू शकतो आपण. ओके, आता बघा मी लिहितो. हा महिना कुठला आहे? मे आहे ना? मे. फक्त मी मे लिहितो इथं आणि बर्थडे लिहितो. ओके, हे बघा, बर्थडे इन जानेवारी, बर्थडे इन मार्च, बर्थडे इन एप्रिल. तुम्ही असं करू शकता का, की ज्यांचा बर्थडे आहे या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, त्यांच्यासाठी खास ऑफर, तुमचं जे काही प्रॉडक्ट असेल त्याच्यावर 20% डिस्काउंट. मग आता ते बर्थडेवाले लोक कसे शोधायचे? हे बघा इथे आहे ना, बर्थडे इन ऑक्टोबर, चूज करा. आता ज्यांच्या ज्यांचा ऑक्टोबरमध्ये बर्थडे आहे त्या सर्व लोकांना तुमची ऍड दिसणार. अशा हजार गोष्टी आहे याच्यामध्ये, समजलं का? आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात ऍडव्हान्स लेवलमध्ये. ओके, आज जे मी चार्ज करतोय तुम्हाला ते मार्केटमध्ये कोणीच करत नाही, त्याच्यापेक्षा जास्तच चार्ज करतात. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, ज्या लोकांनी सेशन अटेंड केले त्यांना माहित आहे. ओके, सो आय एम देअर टू हेल्प यू, सपोर्ट यू. इफ यू वॉन्ट माय सपोर्ट यू हॅव टू टेक डिसिजन टुडे. मी पुन्हा एकदा सांगतोय, 4,999 ची ऑफर जी आहे ती तुमच्यासाठी फक्त आज आणि आज व्हॅलिड आहे. ठीक आहे, सो यू जस्ट मेक ₹1,000 ऍडव्हान्स पेमेंट विच इज नॉन रिफंडेबल. मी पुन्हा एकदा सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण जर का तुम्ही कन्फर्म असाल की सर मला 4,999 मी भरणार आहे, तरच तुम्ही हे पेमेंट करा. नाही तर नाही केलं तरी चालेल, मला काय अडचण नाही आहे. 2 दिवस फ्री शिकवलं मी, अजून 1-2 दिवस फ्री शिकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बट इफ यू आर कमिटेड, तुम्हाला वाटते की माझ्या मुलांनी, माझे जे काही स्पाऊस आहे त्यांनी, मी काहीतरी केलं पाहिजे बाबा, की जिथं मी कोणाला तरी इन्स्पायर करू शकलो पाहिजे, कोणाला तरी मी प्रोत्साहन देऊ शकलो पाहिजे, मला काहीतरी नवीन गोष्टी आल्या पाहिजे, मला काहीतरी नवीन करायचं आहे आता लाईफमध्ये, बस झालं आता हे सगळं काही. सो पे दिस अमाऊंट, व्हेरी स्मॉल अमाऊंट, 1,000, और यू कॅन पे 4,999, नो प्रॉब्लेम. फुल अमाऊंट पे करू शकता तुम्ही. पण इफ यू वॉन्ट टू वेट फॉर टुमॉरो यू कॅन वेट. पण हे नक्की आहे की याच्यापेक्षा मोठी प्राइस असणार आहे उद्या. रेडी? ओके, सो हे आहे तुमचं ऑडियन्स सिलेक्शन. इथं जर का तुम्ही ऑडियन्स सिलेक्शन प्रॉपर केलं तर समजून घ्या तुमची ऍड फार सुंदररित्या चालेल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. ओके, हे मी खूप डीपली आणि प्रॉपरली सांगणार आहे. ऍड ऑडियन्स कसा बनवायचा, प्लॅनिंग कशी करायची, स्कीम कशा काढायच्या, किंवा काय स्ट्रॅटेजी बनवायच्या, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, येस. विलास सर, तुमचं एक्झाम्पल आपण उद्या नक्की घेऊ, 100% घेऊ विलास धोत्रे सर. ठीक आहे, धोटे सर, तुम्ही आज पेमेंट केलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचं सेशन आपलं इथं संपलेलं आहे, पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी त्याचे उत्तर नक्कीच देईल. कुणीतरी एक प्रश्न विचारलेला आहे, हाऊ टू जनरेट व्हॉट्सअप कम्युनिटी ऑन फेसबुक ऍड. फेसबुक ऍडवर व्हॉट्सअप कम्युनिटी जनरेट करायची नसते, तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटी जनरेट करायची असते आणि नंतर ती कम्युनिटीची लिंक तुम्हाला फेसबुक ऍडमध्ये टाकायची असते. तुम्ही रिअल इस्टेटमधून असाल विनायकजी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठल्याही बिझनेसमधून असाल तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. ठीक आहे, सो प्लीज गो अँड मेक युअर पेमेंट टुडे. ₹1,000 बुकिंग अमाऊंट, और यू कॅन पे फुल अमाऊंट, नो प्रॉब्लेम. फुल अमाऊंट जर तुम्ही केली तर तुम्हाला लगेच VIP ग्रुपचा ऍक्सेस मिळेल आणि लगेच तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळतील मागच्या कोर्सेसच्या, आणि तुम्ही ते बघायला सुरुवात करू शकाल. म्हणजे आजपासून तुमची लर्निंग चालू. लक्षात घ्या मी काय म्हणतो, आजपासून तुमची लर्निंग चालू. ठीक आहे, सो यू डोंट हॅव टू वेट. सो प्लीज आस्क मी इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम. मित्रांनो बघा यार, एक वेळा जर तुम्ही मूवी बघायला नाही गेले किंवा एक वेळा जर बाहेर जेवणाचा तुम्ही प्लॅन स्किप केला ना, तरीही एवढी अमाऊंट रिकवर होते. होते की नाही? येस नो? होते की नाही? येस नो? मी पण अशा छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात केलेली आहे, अँड नाऊ यू कॅन सी. ओके, येस, फेसबुक ऍड साठी तुम्हाला फेसबुकवर पैसे तर द्यावे लागतील ना. येस, ते तर द्यावेच लागतील. दगडू सर, लाईफ इन्शुरन्सचं मी तुम्हाला इन्शुरन्सचं उदाहरण दिलं ना, एक सरांचं, राजेंद्र सरांचं सगळ्यात पहिले दिलं. पुन्हा एकदा दाखवू का ते? सगळ्यात पहिले उदाहरण दिलं मी तुम्हाला राजेंद्र सरांचं. त्यांनी किती पैसे कमवले ते पण सांगितलं मी तुम्हाला. ओके, येस, एनी क्वेश्चन्स गाईज? एनी क्वेश्चन्स? प्लीज आस्क. प्लीज आस्क इफ यू हॅव एनी क्वेश्चन. वी हॅव 5-10 मिनिट्स मोर. हे बघा, हे राजेंद्र सर आहेत, हे इन्शुरन्स मध्येच आहेत. ओके, लाईफ इन्शुरन्सच करतात हे. स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहेत हे, सॉरी, स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहेत हे. यांनी 3 महिन्यामध्ये 25 नवीन ऍडवायझर जोडले, प्लस यांनी पुढे फेसबुक ऍड कोर्स पण शिकवला. ओके, काही काही लोक असे आहेत की ते माझ्यासोबत जोडून त्यांनी प्रोफेशन चेंज करून टाकलं. ठीक आहे, सो एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क. ओके,
राहुलजी, 100 रुपये पर डे मिनिमम द्यावं लागेल तुम्हाला फेसबुकला, मिनिमम 100 रुपये पर डे. हा गुगल पे फोन पे नंबर आहे, 7507253253. मित्रांनो, काही नंबर असतील तर नक्की काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा जीपे नंबर आहे, याच्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. फुल फीज आहे 4999. आणि जर का तुम्हाला फक्त बुकिंग करायचं असेल तर फीज आहे 4000, सॉरी 1000 रुपीज. जर का तुम्हाला असं वाटत असेल की मला 1000 रुपीज क्रेडिट कार्डने पे करायचे, लिंकवर पे करायचे आहेत, तर लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे चॅट बॉक्समध्ये. ह्या लिंकवर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. आणि शेवटची गोष्ट, जर का तुम्हाला माझा 2 दिवसाचा क्लास आवडला असेल, 2 दिवसामध्ये जर का मी तुम्हाला फ्रीमध्ये खूप सारी व्हॅल्यू दिली असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की या माणसाने फ्रीमध्ये खूप काही दिलं बाबा, हेच खूप आहे. ओके, उद्या पण देणार आहे, असं नाही आहे की उद्याचा क्लास नाही होणार आहे. उद्याचा क्लास होईलच. सेम जसा क्लास होतो तसा क्लास होईल. फक्त एवढंच आहे की आज मी एक दिवस आधी जी ऑफर देत असतो, ती ऑफर काय असते, थोडी कमी पैशाची असते. कारण की मला बघायचं असते किती लोक सिरियस आहेत आणि किती लोक ऍक्शन घेतात. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ही ऑफर देतो. आणि तिसऱ्या दिवशीची ऑफर जी रिअल ऑफर असते ती असते. तर ती तुम्हाला उद्या माहित पडेलच. पण ती याच्यापेक्षा जास्त असते, हे मी तुम्हाला 100% सांगतो. ज्या ज्या लोकांनी सीट बुक केलेली आहे आज, त्यांना 4999ची ऑफर मिळेल. अजूनही 12 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 12 पर्यंत तुम्ही पेमेंट करा. कॅश असेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही असू द्या, आज पेमेंट करा. 1000 रुपये फक्त बुकिंग करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. आणि ज्यांना ज्यांना माझा प्रोग्राम आवडला असेल त्यांनी गुगलला जाऊन मला रिव्ह्यू द्या. द्यायचा असेल तर 5 स्टार द्या, नाही तर नका देऊ, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. रेटिंग तिकडे खराब नका करू. द्यायचा असेल तर 5 स्टार द्या, नाही तर नाही दिला तरी चालेल. ओके. सो तुम्हाला जसं वाटत असेल की नाही उद्याचा क्लास अटेंड करू सर, नंतर आम्ही रिव्ह्यू देऊ, चालेल, मला काही प्रॉब्लेम. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सर उद्याचा क्लास अटेंड करू, नंतर आम्ही फीस भरू, काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्हाला जर कदाचित असंही वाटत असेल की सर उद्याचा क्लास अटेंड करू तरीही आम्ही नाही भरू फीस, तरी काही प्रॉब्लेम नाही. आय ऑलवेज वेलकम ईच अँड एव्हरी वन. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. तुम्ही इथे आलात, माझ्यासोबत 2 दिवस घालवले, याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ मला दिला, त्यासाठी खूप धन्यवाद. प्रगती करा, एवढंच मला म्हणायचं आहे. उद्याचं सेशन नक्की अटेंड करा. उद्याचं सेशन ठीक 9 वाजता असणार आहे. लिंक सेम असणार आहे. नॉलेज पूर्ण 100% भरभरून दिल्या जाणार आहे, काळजी घेऊ नका. आणि तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवल्या जाणार. उद्याची रेकॉर्डिंग मिळणार नाही, कारण उद्या मी ऍक्च्युअल लाईव्ह ऍड करून दाखवतो तुम्हाला. लाईव्ह ऍड करून दाखवतो शेवटच्या दिवशी मी. ठीक आहे. सो बी देअर. ज्यांनी ज्यांनी पैसे पे केलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून देतो. 7507253253 या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ज्यांना पेमेंट करायचं आहे आताही ते पेमेंट करू शकता. ठीक आहे. सिम्पल आहे. तुम्हाला 1000 रुपये बुकिंग अमाऊंट भरायची आहे, किंवा तुम्ही 4999 फुल अमाऊंटही भरू शकता. बुकिंग अमाऊंट केल्यानंतर उर्वरित अमाऊंट तुम्हाला 6 जूनच्या आधी भरायची आहे. आणि बुकिंग अमाऊंट ही नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे. त्याचं कारण हे आहे, मला वाटते तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य चेंज होणार नाही. ठीक आहे. ओके. कुणीतरी विचारलं होतं तुमचे गुरु कोण आहे, ते आहेत का इथे? त्यांनी जरा हँड रेस करा बरं. हम्म, ठीक आहे. नाही आहेत वाटते. ओके. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. टेक केअर. बाय बाय. अँड लव यू. भेटू आपण उद्या सायंकाळी ठीक 9 वाजता. ठीक आहे. याच ठिकाणी, याच वेळी, याच लिंकवर, याच उत्साहाने आणि याच एनर्जीने. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. ज्यांनी पेमेंट केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही पेमेंट केलं. ठीक आहे. आणि तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना करायचं आहे अजूनही तुमच्याकडे 12 वाजेपर्यंत वेळ आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. गुड नाईट. टेक केअर अँड बाय बाय. कुणीतरी एक प्रश्न विचारायचा. एक मिनिट, एक मिनिट सर. ते लँडिंग पेजच्या इथे टार्गेट ऑडियन्सच्या खाली जो लास्ट ऑप्शन आहे त्याचा काय फायदा असतो? लँडिंग पेजच्या इथे टार्गेट ऑडियन्सच्या खाली, समजला नाही मला प्रश्न. एक्झॅक्ट त्याचं नाव लिहिलं तर बरं होईल तुम्ही. ठीक आहे. ओके. तुम्हाला क्लास कसा वाटला हे ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. ग्रुप ओपन आहे मित्रांनो. ओके. सर मी पे केले असते. मी ऑलरेडी, हा ठीक आहे, अमित सरांचा कोर्स केला, ते पण तुम्हाला चांगलं शिकवतील, काळजी नका करू. ठीक आहे. ओके. सो मित्रांनो, तुम्हाला सिंपल एक काम करायचं आहे, ग्रुपमध्ये जायचं आहे. तुम्हाला 2 दिवसाचा क्लास कसा वाटला हे ऑडिओ स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात किंवा टेक्स्ट स्वरूपात लिहायचं आहे. काल ढोटे सरांनी खूप चांगला रिव्ह्यू दिला, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो मी. बाकी लोकांनी पण व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी.
फीस तर ऑब्व्हियसली कोणी घेणारच आहे, माझ्याकडे किंवा कुठेही तुम्हाला फीस कोणी ना कोणी मागणार आहे. मुद्दा हा आहे की आपल्याला सपोर्ट किती मिळतो, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कसा मिळतो, आणि ज्या व्यक्तीकडे तुम्ही जाताय तो खरंच त्या लायकीचा आहे का. ओके. माझी फीस 5,000 नाही आहे, तुम्हाला सांगतो मी. माझी फीस 5,000पेक्षा जास्तच आहे. ओके. पण हे सेकंड डीची ऑफर असते. ओके. सो अमित सरांचे जे स्टुडंट आहेत त्यांनी विचारून घ्या अमित सरांना की त्यांनी किती फीस भरली आणि ते माझ्या कोणत्या कोर्समध्ये आहेत. माझा 1 लाखाचा 1.5 लाखाचाही कोर्स आहे, आणि माझा 5,000चा 10,000चा 25,000चाही कोर्स आहे, 45,000चाही कोर्स आहे. सो अमित सर माझ्या सगळ्यात मोठ्या कोर्समध्ये आहेत. ठीक आहे. दॅट्स वाय ही इज अर्निंग दॅट मनी टुडे. ठीक आहे. कारण ते तेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी. माइंडसेट, अगेन माइंडसेट. ठीक आहे. सो थँक्यू सो मच बिंग हिअर. टेक केअर. बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. ज्यांना समजलं खूप चांगली गोष्ट आहे, ज्यांना नाही समजलं व्हेरी गुड. गुड नाईट. टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू.